क्रांतिकारी जय भीम. तशी ही आभार सभा आहे, त्यामुळे इथं कोणतंही राजकीय वक्तव्य होणार नाही. इथं उपस्थित असलेल्या सर्वांना व प्रभाग 14 मधील सर्व मतदारांना मला या काउन्सिलमध्ये निवडून देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमचा संघर्ष बघितला, तुम्ही तो बघितला, तुम्हाला त्याची जाणीव आहे, मलाही त्याची जाणीव आहे. मी त्या संघर्षातून उभी राहिलेली आहे, मी या चळवळीतून घडलेली आहे, मी या केडरमधून घडलेली आहे. जे काही वचनं किंवा आश्वासनं मी तुम्हाला दिली होती आमच्या वचननाम्यात, ती वाया जाणार नाही किंवा ती खोटी नाहीत. कारण तोंडाची वाफा सोडणं आमच्या रक्तातच नाही, आणि ह्याचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे इथं कोणावरही टीका किंवा काही होणार नाही, कारण ही आभार सभा आहे. त्यामुळे या इलेक्शनमध्ये मतदारांचे तर सर्वात प्रथम आभारच. त्याच्या अतिरिक्त बहन कुमारी मायावतीजी व आकाश आनंदजी, ज्यांनी मला या पार्टीकडून संधी दिली उभी राहायची, त्यांचे देखील आभार. आमच्या महाराष्ट्राची पूर्ण युनिट, आमच्या बारामतीची पूर्ण युनिट, सर्व कार्यकर्ते, त्यांचे देखील आभार की त्यांनी मला घराघरात पोहोचवलं. तसेच आमचे सोशल मीडिया हँडलर रोहित आणि तक्षशिला, त्यांचे देखील आभार, त्यांनी मला संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवलं. असंच तुमचा आशीर्वाद आणि प्रेम माझ्या पाठीशी राहू द्या. ये तो सिर्फ झांकी है, दिल्ली अभी बाकी है. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद ताई. अतिशय मार्मिक आणि अगदी कमी शब्दामध्ये आपण आभार प्रकट केलं. यानंतर ओबीसी नेते देवेंद्रजी बनकर यांना मी विनंती करेन की त्यांनी या सभेला या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि शोषित वंचित बहुजन समाजाला न्याय देणारे छत्रपती शाहू महाराज यांना वंदन करून मी माझ्या या आभार सभेच्या निमित्ताने जे माझे काही विचार मांडणार आहेत त्या विचारांना मी सुरुवात करतो. या ठिकाणी एका राजकीय पक्षाचं काम करत असताना बऱ्याच दिवसानंतर या व्यासपीठावरून या जागेमध्ये अनेक राजकीय पक्षांच्या सभा झाल्या असतील, अनेक राजकीय नेते या ठिकाणी बोलले असतील, अनेक आंदोलनं झाली असतील, परंतु बऱ्याच वर्षानंतर या चौकाला, या जागेला, या रस्त्याला जान आणली. काळूराम, तुम्ही जान आणली, जान. कारण बऱ्याच वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण जनतेच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने तसं पाहिलं तर आज मीडिया आपण पाहत असाल, बारामतीकर पाहत असतील की मोठ्या आशेने आपल्याकडे बघतायत. आपण सगळे बारामतीकर आहोत, आपल्याला माहित आहे बारामतीचा राजकीय इतिहास काय आहे तो. या ठिकाणी अनेक परिवार विरोधक आहेत बघा, परिवार विरोधक, आणि काही स्वतःला पवार विरोधक म्हणून सुद्धा समजणारे आहेत. परंतु ही निवडणूक आपण जर पाहिली तर ही निवडणूक अशी होती की या निवडणुकीमध्ये कुठल्याही मतदारावर दबाव नव्हता. म्हणजे कुठलाही मतदार असं म्हणत नव्हता की
नाही हो मला तो असा म्हणतोय तो तसा म्हणतोय, असं कुणी म्हटलेलं आम्ही ऐकलं नाही. कारण का तर या ठिकाणी जनतेला परिवर्तन करायचं होतं. बापूराव सोलनकर ओबीसीचं काम करतात, या ठिकाणी आम्हाला यश आलं नाही. खऱ्या अर्थाने आपण सर्वजण बापूराव एकाच एक जर उमेदवार आज या ठिकाणी दिला असता तर कदाचित या नगरपालिकेचे चित्र नगर अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर देखील काळूराम चौधरी असते. पण त्याच्यामध्ये आम्ही कमी पडलो, ते आम्हाला करता आलं नाही. आणि खऱ्या अर्थाने ही आभार सभा आहे. या आभार सभेला माझ्यासारख्या एका विद्रोही परखड आणि 40 वर्ष राजकीय भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्याला आपण निमंत्रित केलं, त्याबद्दल मी आपला धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण मतदाराची आकडेवारी पाहिली असेल की नगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 6 उमेदवार हे विरोधात निवडून आले. आणखी 7 उमेदवार जर आपण पाहिले तर कोण 50 मतांनी, कोण 80 मतांनी, कोण 150 मतांनी अशा फरकाने पडलेले आहे. काळूरामजी आपल्याला या ठिकाणी सक्षम विरोधक नाही. आपली सभा घ्यायला कोण राजकीय व्यक्ती आला नाही, आपल्याला कोणी पाठबळ दिला नाही, आपल्याला कुठं पैसा नाही. अशा परिस्थितीत देखील या बारामतीच्या मतदारांनी बारामतीमध्ये परिवर्तन होऊ शकतं हे दाखवून दिले. आणि खऱ्या अर्थाने बोलण्यासारखं खूप आहे. जर तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं, प्रामाणिकपणे निवडून यायची इच्छा व्यक्त केली, तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचला, तुमच्याकडे काही नसू द्या. मी सुद्धा अनेक निवडणुका लढलोय, मी जिल्हा परिषद लढलोय, पंचायत समिती लढलोय, गावाच्या सरपंच पदाची निवडणूक लढलोय, 4-5 वेळा मी गावामध्ये ग्रामपंचायतीला पॅनल केलता, पण यश आलं नाही. कारण आपल्याला माहित आहे की वर्षानुवर्ष या बारामती तालुक्यामध्ये पाय रोवून बसलेला जो परिवारवाद आहे आणि त्यांचे सगळे बगलबच्चे आहेत, यांच्या पुढं आपण जायचं म्हटलं, निवडणूक लढवायची म्हटलं तर किती संकटाला तोंड जायचं हे प्रत्येकाला या उमेदवारी ज्यांनी मिळवली आणि लढवली त्यांना माहित आहे. पण त्या ह्याच्यातनं सुद्धा मी माझ्या गावाचं उदाहरण सांगतो. 4-5 वेळा मी पॅनल करून सुद्धा मला यश आलं नाही, पण एक वेळ नक्की यश आलं आणि मी त्या गावाचा सरपंच झालो. तुम्ही जर जिद्द ठेवली, तुम्ही जर परिवर्तनवादी राहिला तर नक्कीच आपल्याला यश मिळू शकतं. या ठिकाणी संघमित्रा आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी 14 नंबर वार्डातनं निवडून आल्या आणि अतिशय खऱ्याच अर्थाने 14 नंबर मधल्या स्वाभिमानी मतदारांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तुम्ही स्वाभिमानी आहात आणि कुणाचंही काम नाही, कुणाचंही काम नाही. ह्याला मोठं काळीज लागतं, स्वाभिमान लागतो. आणि अशा स्वाभिमानी लोकांच्या साठी काम करण्याची आम्हाला संधी मिळाली. ओबीसी बहुजन सर्व आम्ही काही कार्यकर्ते घेतले, मग बापूराव सोलनकर असतील, आमचे सूरज खोमणे असतील, चंदू वाघमारे असतील, असे अनेक जण आम्हाला मिळाले आणि नवीन लोक आम्ही घेतली, नवीन लोक आम्हाला मिळाली. आम्ही त्यांना सांगितलं की बाबांनो, हे वर्षानुवर्ष मुडक्यावर बसलेले जे राजकीय घराणे आहेत आपल्यावर, बघा तुम्ही
वर्षानुवर्ष आता तुमच्या वार्डामध्ये देखील आहेत, मला वाटतं 2-3 घरं अशी आहेत की कायम तिथंच उमेदवार आहे, कायम एकाच घरात उमेदवार आहे. आमच्या माळी समाजात मध्ये तीच परिस्थिती. तो आमचा एक उमेदवार तर असा आहे की त्याच्या काय 3 का 4 एकरावर आरक्षण टाकले. काय तुम्हाला माहित असेल ते आरक्षण टाकलंय बघा, मला वाटतं खंडोबा नगरच्या त्या भागामध्ये आरक्षण टाकलं. कुणी? नगरपालिकेने टाकलंय. कुठल्या राजकीय व्यक्तीने टाकलंय ते त्यांना माहित आहे. ते त्या राजकीय व्यक्तीकडे, त्या आमदाराकडे, खासदाराकडे हेलपाटे घालून थकले, पण ते आरक्षण उठले नाही. आणि त्याच घरातल्या माणसाला तिकीट दिलं गेलं. पण तोच माणूस गेला तिकीट मागाय की मला तिकीट द्या. म्हणजे कोर्टामध्ये केस आहे आरक्षणाच्या विरोधात, जमिनीवर आरक्षण टाकलंय. आणि तोच माणूस त्याच राष्ट्रवादीला तिकीट मागाय गेला की आम्हाला तिकीट द्या. मी म्हणतो तिकीट मागायची गरज काय? तुम्ही 30-30, 40-40 लाख रुपये ह्यांना देऊन तुम्ही कशासाठी उभं राहताय? अरे ते 30 लाख रुपये तुम्ही आपल्या बहुजन समाजाला, समाजातल्या लोकांना वाटाणा करी म्हणला, ह्यांच्या भरत्या कशाला करताय? आपले 30 लाख 40 लाख घ्यायचे, ह्यांच्या जुळीत टाकायचं आणि त्यांना तिकीट मागायची. कुणी सांगितलं हा धंदा? मग हे 6 अपक्ष उमेदवार निवडून आले ना त्यांच्या जीवावर. कोण होतं त्यांच्या प्रचाराला? कुणी त्यांना पैसा दिला? नाही ना. पण मतदारांना परिवर्तन करायचं होतं म्हणून हे निवडून आले. म्हणून कुठल्याही दबावाला, कुठल्याही ह्याला अजिबात कुणी घाबरायचं गरज नाही. बारामतीमध्ये नगरपालिकेमध्ये एक विरोधी पक्ष नेता होता. काय ना, आपल्या इथं विरोधी पक्ष नेते भरपूर आहेत. गाड्यांना पाठी लावायची, त्या पुढं गाड्यांना पाठी लावायची आणि फिरायचं. प्रत्येक राजकीय पक्षाचे बरेच नेते. आता या निवडणुकीला कुठे बिळात गेले ते काय माहित नाही बाबा, कुठे बिळात बसली होती. अहो ते जे बाहेर निघले असते ना, कदाचित ह्या नगरपालिकेवर सत्ता आली असती, सत्ता विरोधकांची. पण नाही, काय कुठं जातात हे निवडणुकीच्या वेळेस काय समजत नाही. पण एखादा नेता येऊ द्या बघा, भाजपची सभा लागू द्या उद्या, इथं भाजपची सभा लागू द्या, बसाय जागा पुरणार नाही स्टेजवर. म्हणून आम्ही काय ठरवलं, चळवळीतले कार्यकर्ते आम्ही चळवळीतले कार्यकर्ते, ज्या ठिकाणी सक्षम माणूस असेल त्यांना पाठबळ देण्याचं काम आम्ही करतो आणि त्यांच्या पाठीशी उभा राहतो. या ठिकाणी महिला भगिनी उपस्थिती भरपूर आहे त्यांची. आणि का असू नये, त्यांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे. या ठिकाणी आपण बोलण्यासारखं खूप आहे. थंडीचे दिवस आहे, मी सुद्धा गारटलोय. बोलता येतं, भरपूर बोलता येतं. या राजकीय विषयावर तर भरपूर विषय आहेत, ते एक विषय आम्ही पुढे आणू. या नगरपालिकेमध्ये संघमित्रासारखी सुशिक्षित आणि वकील झालेली मुलगी आपलं प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी नाही, कारण आपण बघितलं इथून माग नगरपालिकेमध्ये जायचं म्हणजे कुणाला काय विचारायचं, कुठल्या अधिकाऱ्याला काय विचारायचं, सोयच नव्हती हो. पण इथून पुढे मात्र तुम्हाला सक्षम माणूस मिळालेले. तुम्ही कुठलंही काम, तुमचं नडलेलं कुठलंही काम घेऊन गेला तर त्या कामाला तुम्हाला न्याय मिळणार आहे. म्हणूनसाठी अशी माणसं निवडून आणली पाहिजेत, दिली पाहिजेत. हे सगळं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा बहुजन समाज पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आम्ही खऱ्या अर्थाने या परिवर्तनाची वाट ज्यांनी घालून दिली ते आमचे नेते लक्ष्मणजी हाके साहेब, बापूराव सोलनकर, संघमित्रा काळूराम चौधरी, या सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि खास करून आपण सर्व मतदार या ठिकाणी
आला, उपस्थित झाला आणि खऱ्या अर्थाने या परिवर्तनाच्या लढाईमध्ये आपण सर्वजण सामील झाला, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर बारामती विधानसभेचे अध्यक्ष माननीय दयानंदजी पिसाळ यांना विनंती करेन की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या आभार मेळाव्याला प्रमुख उपस्थित महाराष्ट्राचा बुलंद आवाज, बारामतीचा डहाण्या वाघ आणि बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव आणि आमचे नेते आदरणीय काळूरामजी चौधरी साहेब, नवनिर्वाचित निवडून आलेल्या प्रचंड बहुमताने अशा निवडून आलेल्या नगरसेविका आमच्या संघमित्राताई, बापूरावजी सोनवलकर, अनिकेतजी मोहिते आणि व्यासपीठावरील सर्वच उपस्थित आणि बारामतीचे आपले साहेबांच्यावर प्रेम करणारे मतदार बंधू आणि भगिनी, आदरणीय काळूरामजी चौधरी साहेबांनी गेल्या 25 ते 30 वर्षापासून जे बारामतीच्या जनतेसाठी, बहुजन समाजासाठी, सर्व समाजासाठी जो रस्त्यावरचा लढा लढला, तो कुठल्याही विषयात असो, शिक्षण, आरोग्य, गुन्हेगारी, अपघात, या सर्व विषयावरती जो लढा लढला, त्याला उशिरा का होईना बारामतीच्या जनतेनं मताच्या रूपातनं न्याय द्यायचं काम करून साहेबांना 2 नंबरची नगराध्यक्षपदाला मतं देऊन आणि संघमित्राताईला प्रचंड बहुमताने विजयी करून न्याय दिला. याबद्दल सर्व बारामतीकरा मतदारांचे मनपूर्वक आभार. आणि सर्वात महत्त्वाचं, जे मतदानासाठी आव्हान करायला वडार समाजाला वडार भाषेत बोललो होतो की मतं द्या, मतं दिली पाहिजेत, तसंच विशेष करून वडार समाजाला आताही भाषेत आभार मानतो की जर इंदियावार वचिंड्यार तर वार हंदार्द मनपूर्वक आभार ओंडात इळे इंदूट मुंदार साहेबून 7 इच्छेत फानी शांडा. आणि असंच इथून पुढं बहुजन समाजाने आणि विशेष करून वडार समाजाने जय बजरंगन जय भीम एकत्र आल्यानंतर नवीन इतिहास घडतो, क्रांती घडते, हे लक्षात घ्या आणि इथून पुढे असंच चाला. मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद. यानंतर मी अनिकेतजी मोहिते यांना विनंती करेन की आपण आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. जय भारत, जय संविधान. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी माझ्या पत्रकार बांधवांचे आभार मानतोय की पत्रकार बांधवांनी आम्हाला चांगली साथ आणि सहयोग यावेळेस या निवडणुकीमध्ये दिला. त्यामुळं माझ्या पत्रकार बांधवांचे मनापासून आभार. आणि मी पहिल्यांदाच आभार मानत असेल मला वाटतं, बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष चाललेला आहे, गाण्यावरती नाचत आहोत. आणि आमची संघमित्रा ही ॲडव्होकेट आहेत. बाबासाहेब म्हणले होते की आय कॅनॉट इमेजिन द सोसायटी विदाउट ॲडव्होकेट्स बिकॉज लॉ इज अ व्हेरी फाउंडेशन ऑफ सिव्हिलायझेशन. हे सिव्हिलायझेशन जर टिकवायचं असेल तर मी अशी कम्युनिटी सोसायटीच इमेजिन करत नाही की ज्याच्यामध्ये ॲडव्होकेट्स नाहीत. तुम्ही वकिलांना न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना पाहिलं असेल, तुम्ही आंदोलन करताना पाहिलं असेल, पण आज पहिल्यांदाच या बारामती नगरीमध्ये कुठला तरी ॲडव्होकेट इथल्या शोषित, पीडित, वंचित घटकाचा आवाज बनणार आहे. आणि हे सर्व तुमच्यामुळे झालं. प्रभाग क्रमांक 14 मधल्या मतदार बंधू आणि भगिनींमुळे झालं. बापू, ही निवडणूक आमच्यासाठी साधी नव्हती, ही निवडणूक सोपी नव्हती.
आणि मला बरं नाही, पण मला खरं बोलायची थोडी सवय आहे आणि ती सवय काही जातच नाही. आज म्हणलं होतं आभार प्रदर्शन व्यक्त करायचं, पण खरं सांगतो थोडं. मी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेचा पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. मी बहुजन समाज पार्टी या पार्टीला पाठिंबा देण्याचं ठरवलं, कारण मला दुसरी कुठली पार्टी, दुसरा कुठला पक्ष हा खऱ्या अर्थाने लढताना, विरोध करताना, ओरिजिनल विरोधक आत्ताच सांगितलं सरांनी, असं मला दिसला नाही आणि ते मला जाणवलं. आमच्या संघटनेने 889 खून प्रकरणामध्ये 889 लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी नवीन शासन निर्णय आणला. एवढं मोठं काम या पूर्ण भारतामध्ये नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेचं आहे. या संघटनेच्या थ्रू मी पाठिंबा दिला आणि पाठिंबा देत असताना पहिली आमची सभा पाहिली तर पहिल्या सभेमध्ये आम्हाला जे निवडून आल्याच्या नंतर सांगत होते, आम्ही तुमचं काम केलंय बरं का, आम्ही तुम्हाला मदत केली बरं का. कोण नव्हतं? काळूराम चौधरी, त्याच्या 2 पोरी, त्याची बायको, सासू आणि त्यांच्या चंद्रकांत खरातची बायको, या 3-4 महिला आणि 3-4 पोरं ते विकी, ही पोरं असायची. आणि मग आम्ही भाषण करायचो, भाषण करताना आमच्या लोकांची अवस्था बघायचो, शिवे द्यायचो, तेव्हा शिवे ऐकायला लोक यायचे. ही खरी परिस्थिती आहे, ह्याच्या पलीकडे काय नाही. पण आमराई भागातून काही युवकांनी पहिल्यांदाच बंड केला. आमचे विनोद डॅनम सोनवणे, बंटी जगताप, बंटी सरोदे, शांताराम बापू पवार या कार्यकर्त्यांनी माझ्या सहित सर्वांनी सोशल मीडियावरती समाजाचं प्रेम आहे, समाज सांगतो की अनिकेत मोहिते किंग मेकर आहे, काय आहे काय नाही. अनिकेत मोहिते काय नाही, कुणी एकट्या अनिकेत मोहितेचं काहीही नाही. मला फक्त खरं बोलायची सवय आहे, खरं सांगतो मी. तुम्ही खरं ऐकलं ह्या वर्षी, या निवडणुकीला तुम्ही खरं ऐकलं. बापू, हा विजय ह्या युवकांनी खेचून आणला. काळूराम चौधरी यांनी हाके साहेबांसमोर सांगितलं होतं की ही निवडणूक आता माझी राहिलेली नाही. मग ह्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही ही निवडणूक हातात घेतली आणि होत्याचं नव्हतं करून दाखवलं. आणि जी लोक आता आम्हाला म्हणतात ना की आम्ही तुम्हाला साथ दिली, 2 पावर पाडलेत. आम्ही 2 पावर पाडून निवडून आलोय. एक तुतारी आणि एक घड्याळ पाडून निवडून आलोय. आणि तुतारीन घड्याळ पाडत असताना आज जी लोक आम्हाला सांगतात की आम्ही तुम्हाला मदत केली, तर ही लोक असं सांगत होती, आमची बी गुप्त यंत्रणा आहे ना. तुम्ही सांगत होता, तुम्ही जे आज आम्हाला सांगता आम्ही तुम्हाला मदत केली, तुम्ही सांगत होता अपक्ष गेला तरी चालेल पण हत्ती नगरपालिकेत गेला नाही पाहिजे, तुमच्या मालकांची चोरी बाहेर निघेल म्हणून तुम्ही असं सांगत होता. आणि अख्ख्या बारामतीत नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा आहे, आता कसं होईल यांचं? हाय का नाही? खरं सांगा, हाय का नाही? कसं होईल? पहिलंच आमचं काम आहे की जनतेच्या विकासासाठी आलेला निधी तुमच्या विकासासाठी आणि तुमच्या कल्याणासाठी. बारामतीकरांनो, ही बसलेली माणसं आमचीच आहेत. तुम्ही लांब ऐकत असाल, तुमच्यासाठी बी आम्हीच लढत होतो आणि आम्हीच लढत राहणार आहे. कान उघडं ठेवून ऐका. आमचं पहिलंच काम असेल की बारामतीच्या लोकांच्या विकासासाठी आलेला निधी त्यांच्या त्या वेबसाईटवरती खुला करा. किती आलाय? का? लोकांसाठीच आलाय ना. लोकांपासून का लपवून ठेवताय? लोकांच्या विकासासाठी पैसे आलेत ना, का कुटुंबाच्या विकासासाठी आलेत? कुटुंब कल्याण योजना आहे होय ती. राज्य सरकार बारामतीतल्या लोकांच्या कल्याणासाठी पैसे देत आहे, केंद्र सरकार लोकांच्या कल्याणासाठी पैसे देत आहे, CSR फंड लोकांच्या कल्याणासाठी आहे, सामाजिक न्याय विभागाचे पैसे लोकांच्या कल्याणासाठी आहे. मग ही पैसे लपवून का ठेवताय? ही पैसे वेबसाईटला का नाहीत पडत? आणि त्याच्यानंतर आमचं दुसरं काम असेल की काउन्सिल मधले झालेले ठराव लोकांसाठी, बारामतीच्या लोकांसाठी बसणारी काउन्सिल, बारामती नगर परिषदेची काउन्सिल ही बारामतीच्या लोकांसाठी बसती. मग ती गुप्त का ठेवली जाती? ती गोपनीय का ठेवली जाती? आमचं कल्याण करायचंय ना, आमचं कल्याण करायचंय. मग आमच्यापासून या गोष्टी लपवून का? आता बारामती नगर परिषदेची वेबसाईट ओपन करून बघा, अजिबात त्याच्यावरती ह्या बजेट विषयी अजिबात काही नाही, काहीच नाही. हे सगळं लपवून ठेवलेलं आहे. त्या काउन्सिलमध्ये तुमच्या प्रभागातला नगरसेवक काय बोललाय, तुमच्या विकासासाठी कुठल्या योजना मांडल्यात, हे सगळं ह्या जनतेला कळू द्या. का लपवून ठेवता? एवढे वर्ष का लपवून ठेवलं? त्याच्यामुळे बारामतीची जनता म्हणते, बाबा आता कसं होईल यांचं, आता काय होईल, आता काय होणार आहे अख्ख्या बारामतीला माहित आहे.
त्यामुळेच आम्ही दोघं पण शाले झालो आणि आम्ही दोघांनी आमची पुत्री आणि काळूराम चौधरी यांची कन्या तिथं पाठवली आणि तुमचा आता करेक्ट कार्यक्रम होणार आहे. बाप्पू, हा विजय एकट्या बौद्ध समाजाचा नाही, हा विजय इथल्या शोषित पीडित वंचित घटकाचा विजय आहे. हा इथल्या मातंगाचा विजय आहे. हा विजय इथल्या वडार बांधवांचा विजय आहे. हा विजय इथल्या होलार बांधवांचा विजय आहे. हा विजय इथल्या गोरगरीब जनतेचा आहे. आणि हा विजय साधा सोपा नव्हता. आता लोक काहीही सांगतात. हा विजय आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी, या बंटी जगतापनी, बंटी सरोदे, शांताराम पवार, अनिकेत मोहिते, विनोद दयानंद सोनवणे यांनी खेचून आणलेला आहे. ही साधी गोष्ट नव्हती. बूथच्या शेवटच्या वेळेपर्यंत आम्ही बूथवर थांबलो होतो. ह्या पोरांचे 2-3 वेळा वादविवाद झालेत. आमक छापा आणि तमक छापा हे असलं चाललं होतं ना. आम्ही तसं साक्षीदार आहे. आणि तुमच्या कसल्याच भूलथापांना भीक नाही घातली आम्ही. आणि आमची पोरगी आम्ही निवडून आणली. आणि नुसती निवडूनच नाही आणली तर तुमची 2 पाडल्यात. तुम्ही ज्यांची कामं करत होता ना ती दोन्ही पाडल्यात. एक शक्तिमान आणि एक गंगाधर, दोन्ही शक्तिमान आणि गंगाधर पाडली. हे दोघं एकच आहेत. पुण्यात एक झालं आता. आणि आम्हाला येऊन सांगते आपण स्वाभिमानाने लढू. आता स्वाभिमान झाला, एवढ्या वर्षानंतर स्वाभिमानी झाला तुम्ही. या दोन्हींना पाडलं आणि आमची पोरगी आणली. आणि इथून पुढे बांधवांनो, मी तुम्हाला सांगतो की तुमचे प्रश्न, या बारामतीतल्या लोकांचे प्रश्न आम्हीच मांडत होतो. आम्हीच इथं अनिकेत मोहिते असं छाती टोपतून नाचला आणि अख्ख्या महाराष्ट्रभर व्हिडिओ झाली. पण का नाचत होता? त्याचं कारण होतं की तुमच्या आरोग्याचे प्रश्न, या 5 नंबर 7 नंबर मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, 8 नंबर शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आम्हीच मांडत होतो. आणि याला अख्खी बारामती साक्षीदार आहे. बारामती साक्ष आहे की इथं आम्ही ऊन वारा पाऊस इथं या नगरपालिकेच्या बाहेर खाल्लेला आहे. त्याच्यामुळं आता जे काय घडलंय ते लय अनुचित घडलं किंवा काही वेगळं घडलंय असं नाही. आता हे घडलंय ना ते ह्यांच्यासाठी वेगळं घडलंय, अनुचित घडलंय. आणि आम्ही पळून जाणाऱ्यातले पैकी नाही. भाषणं ठोकून, तुम्हाला गोड गोड बोलून, अरे बाबा तुम्ही आमचंच आहे, तुम्ही मला भरघोस मतदान केलंय, तुम्ही माझा मैंदाळ प्रेम दिलंय, निवडणुकीच्या आदल्या रात्री तुम्ही किती प्रेम दिलंय, त्याच्यामुळे जनता मत देते. आणि ती सांगतो आम्हाला आम्ही जनतेने तुम्हाला प्रेम दिलंय. कोणी कोणाला किती प्रेम दिलंय? बापू, ही जनता लय शोषित पीडित आहे. प्रभाग क्रमांक 14 मधल्या स्वाभिमानी जनतेला माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान बांधवांनो. ही साधी सोपी गोष्ट नाही. ही लोक गरीब आहेत. ही लोक दुसऱ्यांच्या हाताखाली कामाला जाणारे आहेत. बारामतीने यांचा आदर्श घ्यावा. या लोकांनी भारतीय संविधानाला साक्ष मानून भारतीय म्हणून मतदान केलेलं आहे. आणि त्यामुळे संघमित्र ही निवडून आलेले आहे. बांधवांनो, हा विजय असाच नाहीये. आणि ह्याला साधा सोधा विजय करण्यासाठी आता काही लबाड लोक सांगतात की आम्ही मदत केली ना, आम्ही आमचं केलं. कोणी काय मदत केलेली नाही. कोणी कसली मदत केलेली नाही. एका त्या घड्याळ्याच्या उमेदवारांनी 1000 मतं घेतलेत आणि तुतारींनी 500 घेतल्यात. मदत कोणी केली? मग आम्हाला मदत कोणी केली? आम्ही आमच्या पायावर उभं राहिलो. आम्ही आमची कामं सांगितली. आम्ही लोकांमध्ये गेलो. आम्ही लोकांना सत्य सांगितलं आणि 500च्या लीडनी पोरगी निवडून आणून दाखवली. ही म्हणजे ही खरी गोष्ट आहे. हा विजय हा साधा नाहीये. हा विजय लय मोठा संघर्ष करून, लय मोठा त्याग करून, लय मोठं बलिदान देऊन हा विजय आलेला आहे. शुगर असलेला माणूस दिवस रात्र पळत होता. आम्ही सांगायचो की यार भाऊ पळू नको, थांब जरा. सकाळी उठल्यापासून आमच्या अगोदर प्रचाराला जात होता. घराघरात जाऊन सांगत होता. निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत काळूराम चौधरी थांबला नाही. काळूराम चौधरीने आमचं सुद्धा, तुमचं तर ऐकलं नाही पण आमचं बी ऐकलं नाही. निवडणुकीच्या शेवटच्या, वहिनी खरं आहे का नाही, शेवटच्या क्षणापर्यंत काळूराम चौधरी पळत होता आणि सांगत होता की तुमचं जर कल्याण करायचं असेल तर तुम्हाला माझ्या पुरीला मतदान करावं लागेल. मला लोक येऊन विचारायची की काय करू? मी म्हणायचं वाटोळ करून घ्यायचं असेल तर परत एकदा दाबा, आणि स्वतःचं काम तुमच्या लेकरा बाळांचं कल्याण करायचं असेल तर आम्हाला मतदान द्या. कारण संघमित्र तुमचा आवाज आहे. संघमित्र इथल्या गारुड्यांचा आवाज आहे. संघमित्र इथल्या बौद्धांचा आवाज आहे. संघमित्र इथल्या मातंगांचा आवाज आहे. संघमित्र इथल्या गरीब मराठ्यांचा आवाज आहे. संघमित्र इथल्या धनगरांचा आवाज आहे. संघमित्र इथल्या शोषित पीडित वंचित सर्व घटकांचा आवाज आहे. त्यामुळे संघमित्राला निवडून द्या. नाहीतर वाटोळ करून घ्यायचं असेल तर ज्यांनी तुम्हाला शेकडो वर्ष छळलं म्हणतोय मी, छळलं,
तुमच्या हक्क अधिकाराचे, तुमच्या विकासाचे, तुमच्या कल्याणाचे पैसे खाल्लेत, त्या लोकांना तुम्ही वर्षानुवर्ष निवडून दिलं आणि तुमचं वज वाटोळ झालं हे तुम्हाला कळलं. चपात्या लाटायला जावं लागलं, शाळेतनं पोरं काढायची भीती वाटायला लागली, निकाल देत नाहीत माहिती आहे ना, पैसे नाही भरलं तर. सरकारी शाळांमध्ये अनुदानित शाळांमध्ये सर पैसे भरल्याशिवाय निकाल देत नाहीत. ही इथली परिस्थिती आहे. आणि वर्ण सांगतात की बारामतीचा विकास केलाय, बारामतीचा अमक केलाय, आणि इथं येऊन महाराष्ट्राच्या नेत्यांनी सांगितलं नाही. भाषणाने काय होतंय, भाषणाने काय झालं बघितलं ना. भाषणाने लोक जागी झाली, आणि हीच लोक नाहीत, लय लोक जागी झालेत. भाषणाने इथला एससी जागा झालाय, भाषणाने इथला एसटी जागा झालाय, भाषणाने इथला ओबीसी एकत्र आलाय, इथला एससी एसटी ओबीसी एकत्र येऊन एक दिवशी भाषण करायचं बंद करणार आहे तुमचं. इथला एससी एसटी ओबीसी एकत्र येऊन तुमची भाषणं बारामतीतली बंद करणार आहे. आणि ही लिहून ठेवा सगळ्यांनी, कारण लोक आता शहाणी झालेले आहेत. त्यांच्या विकासाचं, त्यांच्या कल्याणाचं आलेले पैसे ज्या लोकांनी वर्षानुवर्ष खाल्लं आणि चौथी पिढी लँड क्रुझर मध्ये करोडच्या गाड्यांमध्ये फिरवली, त्या लोकांना आता जनता धडा शिकवणार आहे. काय लय आता आमच्या बिमीच्या देटापासून लय खरं बोलायची गरज नाही, लय वरडायची गरज नाही, कारण तुमचं सत्य लय, तुमची परिस्थिती लय बोलके. नदी पात्रात पूर क्षेत्रात राहायची परमिशन नसते. पूर क्षेत्रामध्ये घर नाही पाहिजे माणसाचं. आमची नदी पात्रात घर आहेत पंचशील नगरला. पूर क्षेत्रात घर नाहीत पाहिजे तर नदी पात्रात आमची घर आहेत. अशी आमच्या लोकांची परिस्थिती आहे. आणि आमच्या लोकांनी खरंच सांगतो, त्या आमच्या 1,500 मतदारांनी दाखवून दिलं की आम्ही बोलू का, आम्ही एका बापाची औलाद आहे, कुणाला भेट नाही. आम्ही भेट नाही. तुमच्या पवार पाटलांना आम्ही अजिबात भेट नाही. पवार पाटील धोका आहे, मुक्का मारो मोका आहे, आज खऱ्या अर्थानं खरं झालेलं आहे बांधवांनो. आणि ह्याच प्रभाग क्रमांक 14 मधल्या वडरांचा, बारामतीतल्या वडरांनी आदर्श घ्यावा. या बौद्ध लोकांचा बारामतीतल्या बौद्धांनी आदर्श घ्यावा. यांच्या पाठीमागे पळण्याच्या नादात आमच्यातल्या लोकांनी पिढ्यानपिढ्या घालवल्यात बापू. पिढ्यानं पिढ्या संपलेल्या आहेत. स्वाभिमानानं उभा राहण्यासाठी काळूराम चौधरी घराघरात जाऊन कित्येक वर्ष सांगत होता की आपल्याला लढायचंय, आपल्याला बोलायचे, आपली अवस्था लय बिकट झालेली आहे, आपल्याला या प्रस्थापित लोकांच्या समोर आपल्याला थांबून बोलावंच लागेल. 26-30 वर्ष या काळूराम चौधरींनी संघर्ष केलेला आहे. हा संघर्ष अपाट आहे बांधवांनो. हा विजय साधा सुद्धा विजय नाही. एवढ्या दिवस मला सोशल मीडियावर काय टाकावं ही सुद्धा कळत नव्हतं की मी बोलायचं म्हणजे काय बोलावं. असला विजय आमचा झाला होता की बोलावं काय आता. पण खऱ्या अर्थानं बांधवांनो, इथला एससी एसटी ओबीसी खऱ्या अर्थाने विजय झालाय. इथला शोषित पीडित वंचितांनी स्वतःचा आवाज, आपला आवाज नगरपालिकेमध्ये पाठवलेला आहे. तुमचं काम, तुम्हाला फक्त गटार, रस्ता आणि लाईट ह्याच्या पुरतच मर्यादित ठेवलं होतं. निवडणूक आली का नाही, निवडणूक आल्यावरती रस्ता होतात का नाही अमरावतीतली, खरं सांगायचं रस्ता व्हायला सुरुवात होती का नाही. निवडणूक आली की झाडाला सुरुवात होती का नाही. ती पार तिथला फुफुटा सुद्धा भरून नेतात, तसला माती सुद्धा भरून नेतात. निवडणूक आली की जीसीपी, डंपर, कच, वाळू सगळी अमरावती दिसते का नाही तुमच्या प्रभागात सुद्धा. ती कार्पेट केलं जातं बांधवांनो. आणि असं दाखवलं जातं की आता लय विकास, आता लय भारी झालंय, लय सगळं झालंय. मी संघमित्राला लहान समजायचो, पण तिने एका भाषणामध्ये एक गोष्ट सांगितली होती की हे डेकोरेशन आहे म्हणली. ही सगळं आहे ना, ही डेकोरेशन आहे. आणि ही ऐकल्यावरती मला लय भारी नाही वाटलं. मला तुमच्यावर राग आला. 21 वर्षाच्या पोरीला कळतं, तुम्ही म्हातारा झाला तरी तुम्हाला कळलं ना अजून ही डेकोरेशन आहे. मी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती की इथं आता नटराज बसवलाय चौकातला. तो जर नटराज नाचायला लागला म्हणजे विकास झाला काय. उद्या आता थांबलेला नटराज आहे, उद्या नाचायला सुरुवात करेल. विकास झाला म्हणायचं का त्याला? म्हणायचं का? तो नटराज उठून नाचायला लागला तरी तुमचं माझं पोट भरतंय का? आपल्या उद्योगाचं काय, आपल्या पोरांच्या शिक्षणाचं काय? नगरपालिकेची रचना ही त्या नगरीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या कल्याणासाठी असते. तुम्हाला तुमच्या पायावरती उभं करायचं सोडून तुम्हाला सरकारी योजनांच्या कुबड्यावरती उभं केलेलं आहे बांधवांनो. तुम्हाला तुमच्या पायावरती उभं करण्यासाठी नगरपालिकेची स्थापना आहे, पण तुम्हाला सरकारी योजनांच्या कुबड्यावरती उभं केलंय. आणि तुम्ही जर कुणाला मत दिलं तर ते कुबड्या काढून घ्यायची धमकी ही वर्षानुवर्ष तुम्हाला देत आहेत. या एवढ्याशा पुरीला कळलं
की हे डेकोरेशन आहे, पण तुम्हाला का कळलं नाही, का कळलं नसावं. पण जर आज कळलंय तर ही शानी पोरगी, या शान्या पोरी बरोबर तुम्ही सुद्धा शान झालं पाहिजे. आता मी म्हणजे हळूच त्यांची चर्चा चालू आहे की आता ही काय करणार आहे, काम काय करणार आहे, कसं करणार आहे, काय करणार आहे. तर नीती आयोगाचा रिपोर्ट आमच्यापाशी आहे. नीती आयोगाने राज्यांना केलेलं गाईडलाईन आमच्यापाशी आहे. आता ही आमच्या लोकांना उमेदवारी भेटली ना, लय खुश झालेत, लय गुलाल आणि लय दंड थोपटतात. अरे दंड कुणी थोपटायचा असतो, दंड कुणी थोपटायचा असतो. आणि भीमाचं गाणं, डीजेला सगळं लय यो रुबाब करायचं कुणी असतो माहिती का, जो स्वतःच्या हिमतीवरती लढून जिंकून आलेला आहे. तुम्हाला नेत्याचा सहारा, नेत्यांच्या मालदार लोकांचा, भांडवलदार लोकांचा आदल्या रात्रीचा सहारा, तुम्हाला सगळा सपोर्ट, आणि अशा मांड्या थुपटून दंड थुपटून कुणी काय कसलं सांग तुमचं कर्तृत्व गाजवताय. दंड आम्ही आमच्यासारख्यांनी थोपटला पाहिजे, मांडी सुद्धा आमच्यासारख्यांनी थोपटली पाहिजे. तुमच्या बरोबर संघर्ष करून आदल्या रात्री येऊन लबाड सांगत होती की अपक्ष लोक गेली पाहिजेत, पण हत्ती गेला नाही पाहिजे. हत्ती नुसता गेलाच नाही तर हत्तीने तुम्हाला धडक दिलेले आहेत, आणि त्या धडकेत 3-4 लोक आता साईडला पडलेले आहेत. आताच साईडला पडलेले आहेत. भाऊ बोलायचं नव्हतं पण सांगतो की तिथं काय आता झालं गेलं जाऊ द्या, नाही का, आता काय बोलू नका, आता काय करू नका. अरे तुमचं वाटोळच करायला आलेलो आहे ना, अजिबात भेट नाही, असलं बोलायला अजिबात घाबरत नाही. आमचा दुश्मनच तुम्ही आमच्या लोकांना छळलेला आहे. तुम्ही आमच्या लोकांचे पैसे खाल्लेले आहेत, त्यांच्या विकासाचे, त्यांच्या कल्याणाचे पैसे खाल्लेले आहेत. आमची लहान लहान लेकरं ज्या वेळेस, आज थंडी, एवढी थंडी बाहेर काय, आता थंडीचा विषय चालला होता. आमची पोरं असल्या थंडीमध्ये, गोरगरिबांची पोरं या शाळेमध्ये बिगर स्वेटरची जातात. त्यांच्या भाताचं सुद्धा पैसे यांनी खाल्लेले आहेत भाऊ, त्यांच्या कपड्याचे सुद्धा यांनी पैसे खाल्लेले आहेत. काय क्वालिटीचे ती कपडे आहेत. टेंडर द्यायचं आपल्या जवळच्या माणसाला, टेंडर द्यायचं आपल्या जवळच्या माणसाला, ती माणूस खाणार पैसे, आणि नंतर आमच्यासारखीने तक्रार केली तर म्हणायचं की नाही ते आम्हाला माहितीच नव्हतं आणि असंच नव्हतं, काय मला काही कळतच नाही. आणि बागेच्या त्या कुठल्या बी बारामतीत कुठल्या बी चौकात जावा, एक जर नुसता बसायचं बाकडा टाकला असेल तरी देशातल्या नेत्याचं बाकड्यावर नव्हते. म्हणजे हे यांच्या सहयोगाने. अरे मग ही ह्यांच्या सहयोगाने झालंय तर ज्यांचं वाटोळं झालंय ती त्यांच्या सहयोगाने का नाही झालं. हा बांधवांनो, अतिशय गांभीर्यपूर्वक सांगतोय, इथला गरीब ह्यांच्या मालदार भांडवलदार लोकांचा लेबर झालेला आहे. फक्त आम्हीच नाही, आम्ही छळलो गेलोय, आम्ही शोषित आहे, आम्ही बोलतोय म्हणून ती ही गोष्ट तरी पुढे येते की आमच्यावर अन्याय झालाय. पण तुमचं एवढं शोषण चाललंय या बारामतीच्या नागरिकांचं, इथल्या व्यापाऱ्यांचं, मालदार भांडवलदार लोकांच्या मोठमोठ्या कंपन्या, त्याच्यामध्ये मोठमोठे टेंडर, ह्यांची बारकी बारकी पोरं ह्यांनी करोडपती केलेत. आणि आता तुमची घरं पाडायसाठी ह्यांची पोरं प्लॅन करतात. तुमची घरं पाडण्यासाठी ह्यांची बारकी बारकी पोरं, ज्यांनी तुमच्या पैशावरती तुमची पोरं 5 नंबर 7 नंबरला शिकवली, त्यांची पोरं विदेशात पाठवली, आणि ती विदेशातनं पोरं येऊन आता तुमच्या घराचा प्लॅन करतात. तुमची मुतारी कुठं, तुमचं संडास कुठं, तुमचा हॉल कुठं, तुमचं किचन कुठं, ती ठरवतात. काळूराम चौधरींनी त्या दिवशी सांगितलं, माझ्या कानावरती गोष्ट आली की आता तसं होऊ देणार नाही, आता तसं होऊ देणार नाही. आणि काळूराम चौधरीच नाही तर आम्ही सगळी, डॅनिम सोनवणे, बंटी जगताप, बंटी सरोदे, शांताराम पवार, ज्या कार्यकर्त्यांनी, आकाश शेलार, या सर्व कार्यकर्त्यांनी, ज्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती, भाव ही जबाबदारी आमची आहे. संघमित्र निवडून आल्यापासून अजून थोडासा छातीवर दगड आल्यासारखं वाटायला लागलाय. का? कारण लोक ह्यांनी करोडनी खाल्लं तरी त्यांना ज्यांनी प्रश्न विचारला नाहीत ते आम्हाला दुसऱ्या दिवशी विचारत होते, तुम्ही काय करणार आहे. ह्यांच्या 70 पिढ्या ज्यांनी लुटल्या त्यांना काही न बोलणारी लोक आम्हाला येऊन म्हणत होते तुम्ही काय करणार आहे. अरे ह्यांनी काय केलं ती भरून काढायसाठीच आम्हाला आमचं होत्याचं नव्हतं, आम्हाला व्हावं लागणार आहे. आणि आम्ही असं मेलो तर मेल्यावर शोकसभा घ्यायचा आणि त्याच्यावर सांगता चांगला होता, लय भारी बोलत होता आणि लय भारी भाषण करायचा. तर बांधवांनो, तुम्ही सगळ्यांनी शानसुरत व्हावं त्या 1500 लोकांसारखं, त्या संघमित्राला निवडून दिलेल्या 1500 लोकांसारखं तुम्ही शानसुरत व्हावं. आणि तुम्ही सुद्धा तुमचा आवाज या काउन्सिलमध्ये पाठवावा, इथल्या मुसलमानांनी पाठवावा, इथल्या टकरी बांधवांनी पाठवावा, इथल्या वडार बांधवांनी पाठवावा. आणि हा जर तुमचा आवाज पाठवायचा असेल तर त्याला तुम्हाला एखाद्या पक्षाचा सहारा घ्यावा लागेल बांधवांनो. आणि तो पक्ष म्हणजे बहुजन समाज पार्टी. तो पक्ष म्हणजे बहुजन समाज पार्टी. अतिशय जबाबदारीने सांगतोय, कारण बहुजन समाज पार्टी ही बौद्धांची पार्टी नाही.
ही महाराजांचा पक्ष नाही. अतिशय जबाबदारीने सांगतोय, हा पक्ष आमचा पक्ष नाही, हा तुमचा पक्ष आहे बांधवांनो. हा बहुजन समस्त 85% बहुजन समाजाचा पक्ष आहे बांधवांनो. आणि ह्या बहुजन समाजाला या पक्षापासून लांब ठेवण्यासाठी ही चोर लोक असा प्रचार करतात की हा पक्ष महाराजांचा आहे, हा पक्ष बौद्धांचा आहे. तर ह्या निवडणुकीमध्ये भाऊ अतिशय मन भरून आलं होतं, आणि मन भरून आलं होतं, डोळ्यात पाणी होतं, तरी पण मैदानात नाचत होतो. दुसऱ्या दिवशी उठायला पण नाही आलं. का नाही काय एवढं नाचत होतो? माझ्या नाचण्याची, आमच्या सगळ्यांच्या नाचण्याची लय चर्चा आहे. कारण संघमित्रा काळूराम चौधरी हिच्या रॅलीमध्ये वडार नाचत होता, हिच्या रॅलीमध्ये गारुडी नाचत होता, हिच्या रॅलीमध्ये मातंग नाचत होता. इथला शोषित, पीडित, वंचित इथला 85% बहुजन समाज अमरावतीला नाचत होता. आणि प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं, आणि ते पाणी खूप बोलकं होतं. मी सोशल मीडियावरती टाकलं होतं. आता त्यांना असं वाटत होतं की भाऊ एक राष्ट्रवादीची एक लेडीज आहे, त्यांचं नाव नाही घेत, राष्ट्रवादीची एक लेडीज मला बघून रडली. मी तिच्या पाया पडलो आणि ती म्हणली की तुम्ही आमचं नाक ठेवलं, तुम्ही आमचं नाक ठेवलं. तर माझी त्यांनाच विनंती आहे की तुम्ही बी ह्या पक्षात या ना, आमचं नाक ठेवा. किती दिवस अजून, किती दिवस ह्यांच्या पाठीमागचे पिछलं गुबांणार आहे तुम्ही? किती दिवस? आणि काही भेटत नाही, काही नाही. तुम्हाला वाटत असेल ह्या पक्षामध्ये काम केलं तर लय मोठं काहीतरी, लय मोठा पैसे भेटतात, नोकरी भेटते. काही नाही, काही नाही. अनलिगली आम्ही काही करू देत नाही. आमच्यासारखी लोक तिथं बसलेले असतात. आमच्यासारखी लोक जर भास्कर दामोदर आणि अनिकेत मोहिते जाऊन जर इथल्या सर्व उपचार रुग्णालयामध्ये योजना सुरू करत असेल, उपचार सुरू करत असेल, तर आम्ही काय काय करत असेल विचार करा. इथं जर ही प्रस्थापित लोक बापू पहिली चौकात गाडी लावायची, आता गाडी लावत नाहीत अजिबात. चौकात गाडी सुद्धा यांना लावू देत नाहीत. ही लय मोठी ताकदवर नाहीत, ही लय पॉवरफुल नाहीत, पण नेरेटिव्ह असल्या पसरवलं गेलेत. या नेरेटिव्हच्या भूलथापांना बळी पडून नेरेटिव्ह आपल्याच लोकांकडनं पसरवले जातात. ह्याचा आता कार्यक्रम होईल, ह्याचा असं होईल, ह्याचं तसं होईल. 2018 साली मंत्रालयाच्या बाहेर हातात कमोड घेऊन उभा राहिलो होतो. काय झालं? मला 1 नंबर आहे, अजून पण सगळं व्यवस्थित आहे. मस्तपैकी माझी 2 पोरं आहेत, शाळेत सोडवायला जातो. आणि त्याच्यानं 2018 पासून तर बेकार आंदोलन केलेले आहेत. काय झालं आम्हाला? कुणी काय वाकडं केलं आमचं? पण जी लढणारे आहेत, ज्यांना आपल्या पुढच्या पिढींसाठी लढायचंय, ज्यांना दुःख दिसतंय, ज्यांना वाटोळं दिसतंय, दुःख तर आता लय लांब राहिलंय, वाटोळं झालंय, फार वाटोळं झालेलं आहे. आणि ही जर वाटोळं झालेलं असेल, ह्याचं जर कल्याण करायचं असेल, तर तुमची पार्टी, इथल्या मातंगाची पार्टी, इथल्या वडारांची पार्टी, इथल्या होलारांची पार्टी, इथल्या मुस्लिम बांधवांची पार्टी, इथल्या जैनांची पार्टी, इथल्या गारुडी बांधवांची पार्टी, इथल्या धनगरांची पार्टी, इथल्या मराठा बांधवांची पार्टी, ही बहुजन समाज पार्टी आहे बांधवांनो. एकदा ह्या बहुजन समाज पार्टीचा एकदा अभ्यास करा. आणि खऱ्या अर्थाने जर तुमचा कुठला पक्ष असेल तर तुम्ही स्वतः आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही विचार करा की आपल्या कल्याणासाठी कोण मांडतंय. तुम्ही आम्हाला कोपऱ्यात येऊन सांगताय की तुमचं भाषण लय भारी झालं, तुम्ही आंदोलन भारी करताय, तुम्ही हातगाड्यावाल्यांना वाचवलं, पण लागून शेवटला त्यांच्याच पाठीमागे जाऊन थांबताय की तुम्ही? त्यांच्याच पाठीमागे जाऊन थांबताय का नाही? तुम्ही तुमच्यासाठी लढणाऱ्या लोकांची ताकद कधी बनणार आहे? आणि या आभार कार्यक्रमाच्या दिना दिवशी ही सगळं तुम्हाला सांगावं लागतंय. कारण तुम्ही सुधारला तर तुमची ताकद तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी काहीतरी होणार आहे. तुम्ही सुधारला तर. आणि हीच निवडणूक नाही, येणाऱ्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टी तुम्हाला कुठल्याही पक्षाबरोबर अलायन्स करताना दिसेल. कारण राजकारणात आम्ही पण शिकलोय, आम्ही तत्व निष्ठा सगळं आमच्या बरोबर आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आमच्या बरोबर आहे. पण ज्या वेळेस बहुजन समाज पार्टी या बारामतीमध्ये ऐतिहासिक विजय घडवून आणला बहुजन समाज पार्टीनं, त्यावेळेस कळलं की खऱ्या अर्थानं बापू फुले शाहू आंबेडकरांचा विचार आता, अण्णाभाऊंचा विचार आता या नगरपालिकेमध्ये गेलेला आहे. आणि हीच विचारधारा आम्ही सगळ्या पक्षांबरोबर, सगळ्या बीजेपी बरोबर सुद्धा आम्ही जाऊ शकतो भविष्यात. का नाही जायचं? का ह्या लुटारूंबरोबर आम्ही थांबावं? का ह्या चोरांबरोबर आम्ही थांबावं? आमच्या सामाजिक न्यायाचा पैसा खाणाऱ्या लोकांबरोबर आम्ही का थांबावं? आमच्या विकासाचा पैसा खाणाऱ्या लोकांबरोबर आम्ही का थांबावं? आमच्या लहान लहान लेकरांच्या शिक्षणाचा पैसा, आमच्या आरोग्याचा पैसा खाणाऱ्या लबाड चोरांबरोबर आम्ही का थांबावं? का त्यांच्या बरोबर उभं राहावं? ह्या माझ्या सवालाचं त्यांनी उत्तर द्यावं.
आणि ही मी आताच्या आमच्या पिढीचं बोलत नाही, आमच्या हजारो पिढ्या, आमच्या शेकडो पिढ्यांचे पैसे यांनी खाल्लेले आहेत. आणि त्यांनी खाल्लं नसतं तर इथला SC ST OBC आज ह्यांच्या मालदार भांडवलदार लोकांच्या कंपन्यांमध्ये कामाला नसता. इथल्या बायांना कामाला लावण्यासाठी सुद्धा किती जीवाची घालमेल आहे. आणि पगार नाही झाला, पगार कमी झाला, बोनस नाही दिला कामावरती. आणि जर तुम्ही आवाज उठवला, काळूराम चौधरीकडे गेला, अनिकेत मोहितेकडे गेला, अमक्या तमक्या कार्यकर्त्याकडे गेला, तर तुम्हाला कामावून काढण्याची धमकी येते का नाही? खरं खरं सांगायचं येते का नाही? असल्या धमक्या देऊन तुम्हाला त्यांच्या पाठीमागे नेणाऱ्या लोकांच्या पाठीमागे जाणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे बांधवांनो. आणि ही इथल्या बसलेल्या लोकांना मी सांगत नाही, ही जी ऐकणारी लोक आहेत, इथला OBC आहे, इथला SC आहे, इथला ST आहे, इथला मराठा आहे, इथला धनगर आहे, या सगळ्या बांधवांना, मायनॉरिटीच्या लोकांना सांगतो बांधवांनो, समाजातल्या 1-2 लोकांचा विकास झाला म्हणजे पूर्ण समाजाचा विकास झालेला नाही. समाजातला 1-2 माणूस 4 चाकीमध्ये आले तर पूर्ण समाज आलेला नाही. समाजातल्या एका माणसाची पोरं, एका प्राध्यापकाची पोरं विदेशात शिक्षणाला गेली तर पूर्ण समाजाची आलेली नाही. पूर्ण समूह ज्या वेळेस शिक्षित होईल आणि त्याच्याकडे प्रतिष्ठित आजीविका येईल आणि त्याला सरकारी योजनांवरती राहण्याची त्याची मजबुरी होणार नाही बांधवांनो, त्यावेळेस तुम्ही मी सुधारलेलो आहे. आणि तोपर्यंत मी वारंवार बापू सोशल मीडियाला सांगतो की तोपर्यंत आमचा संघर्ष चालू राहील. आमच्या रक्ताचं जोपर्यंत शेवटचा थेंब या पृथ्वीवरती जिवंत असेल तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही. आणि हा संघर्ष इथले जे गोरगरिबांचं शोषण करणारे आहेत, इथल्या अल्पसंख्याकांचं शोषण करणारे आहेत, इथल्या SC ST OBCचं शोषण करणारे लोक आहेत, त्यांच्या विरोधात खुलेआम संघर्ष आमचा राहील. आणि खुलेआम संघर्ष काय असतो हे तुम्ही काळूराम चौधरी, अनिकेत मोहिते, बंटी जगताप, बंटी सुरदेव, विनोद डॅनम सोनवणे, शांताराम पवार यांची नावं का घेतोय मी, आकाश शेलार यांची नावं का घेतोय? कारण ह्यांनी त्या पोरीला निवडून आणलेले. आतमध्ये काय काय झालंय मी सगळं सांगत बसणार नाही. बूथच्या शेवटच्या क्षणापर्यंत जी लोक सांगत होती भाऊ की अपक्षाला द्या पण हत्तीला नका देऊ, शेवटच्या क्षणापर्यंत सांगणारे लोक 2 दिवस झाले त्या बापूला, बंटीला, आम्हाला सगळ्यांना येऊन सांगतात आम्ही केलं बरं का. असल्या ही जी ती लोक आहेत त्यांनी लबाडी सोडावी. आणि खऱ्या अर्थानं म्हणजे काल बी आम्ही प्रचाराच्या वेळेस बी आम्ही असंच बोलत होतो, आम्ही निवडून आलोय तरी सुद्धा आम्ही असंच बोलतोय. ही तळमळ तुम्ही बघावी आणि खऱ्याच्या पाठीमागे तुम्ही उभं राहावं. तुम्ही लबाडांच्या चोरांच्या पाठीमागे लय वर्ष उभं राहिला, समाजाचं वाटोळं झालं. तुम्हाला सुद्धा आता एखाद्या मेंबरला फोन केल्याशिवाय तुमच्या सुद्धा पोरांची ऍडमिशन होत नाहीत. तुमच्या घरातलं जर कोण आजारी पडलं तर तिथल्या मेंबरला फोन करावा लागतो, तेव्हा ती तिथलं डिपॉझिट घेत नाहीत. तुमच्या आरोग्य, शिक्षण, तुमच्या विकासाचं सगळं वजवाटोळ झालेलं आहे. सहजरित्या तुम्हाला काय मिळत नाही हे तुम्हाला माहिती आहे. असं जर वजवाटोळ आता करून घ्यायचं नसेल तर बहुजन समाज पार्टीला तुम्हाला ताकदवर केलं पाहिजे बांधवांनो. तर बहुजन समाज पार्टीला तुम्ही ताकदवर करचाल आणि खऱ्याच्या बाजूने उभा राहाल एवढीच अपेक्षा या विजय दिनाच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो आणि थांबतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय मल्हार, जय अण्णाभाऊ साठे. अतिशय खूप आणि मार्मिक असं आपण आभार जनतेचा व्यक्त केलं. धन्यवाद. यानंतर बारामतीचा ठाणेवाग बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव आणि आंबेडकरी चळवळीचे खरे वारसदार माननीय काळूरामजी चौधरी साहेब यांना मी विनंती करेन की आपण आभाराचं भाषण या ठिकाणी व्यक्त करावं. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, या देशाचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहूजी महाराज, ज्यांनी आंधळ्याला डोळं, बहिऱ्याला कान, मुक्याला वाचा, गांधीला जीवदान आणि तुम्हाला आणि मला दिलं या देशाचं सर्वोच्च असं संविधान, ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी शाहीर अमर शेखला बरोबर घेऊन मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणारे आणि त्या मोर्चात ही भीमगर्जना करणारे की ये आज़ादी झूठी है और देश की जनता भूखी है असं म्हणणारे
स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, जी जात जी जमात रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जातीला त्या जमातीला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारे वर्तमान युगातील बहुजन महापुरुष बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी, माता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री, माता अहिल्यादेवी होळकर या बहुजन महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा परमादरणीय बहनकुमारी मायावतीजी व बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय नॅशनल कोऑर्डिनेटर माननीय आकाश आनंदजी यांचे आभार व्यक्त करून आपण तमाम बारामतीकरांचं मी प्रथम तर हात जोडून आभार व्यक्त करतो की आपण माझ्यासारख्या एका गावकोसाच्या बाहेर जन्माला आला आणि हमालाच्या पोरावर एवढं प्रेम केलं की त्या प्रेमाच्या वजातून मी आयुष्यभर उतरणार नाही. माझा आवाज 2-4 दिवस म्हणजे निवडणूक ज्या दिवशी मतदान होतं त्याच दिवशी माझा आवाजच गेलता. मला इथं पत्रकार बांधव आहेत, पत्रकार बांधवांनी विचारला आता तर निकाल आहे आणि तुमचा तर आवाज गेलाय. मी तुम्हाला सांगितलं होतं की आवाज काळूराम चौधरीचा गेलाय, मुख्य बारामतीकरांना आज आवाज येणार आहे आणि तो आवाज मी आणून दिलेला आहे. अक्षरशः अनिकेतने आता सांगितलं की कोणी काय काय केलं. माझ्या पुरीला पाडायला 2 बहीण भावंड पैसे वाटत होते, ताईने बी दिलेत. दादानी तर दिलं, दादाचं तर कामच आहे त्याचं, पण ताईनी पण दिलं. आणि ताई कालपर्यंत संविधान वाचवत होती ना, आज सकाळी परत तिथंच गेली, आजच गेली. आता एक लढणार, एकच व्हावं लागेल, तुम्हाला एकच व्हावं लागेल. कारण कांशीराम साहेबांनी, पवार साहेब तुम्हाला आठवत असेल, कांशीराम साहेबांनी तुम्हाला दिल्लीमध्ये काय सांगितलं होतं. तुम्हाला मान्यवर कांशीराम साहेबांनी जे दिल्लीमध्ये सांगितलं होतं ती नीट आठवा. त्याची पुनरावृत्ती पुन्हा ह्या बारामतीतून सुरू झाली. 1977ला 21 वर्षाच्या दिल्लीतल्या पुरीनं राजनारायण ज्यांनी इंदिरा गांधीचा पराभव केला, तो हरिजन म्हणत असताना त्या बोट क्लबच्या स्टेजवर चढून ज्या 21 वर्षाच्या पुरीनं राजनारायणला विरोध केला, इथल्या काँग्रेसला, इथल्या प्रस्थापितांना विरोध केला, त्या बहनकुमारी मायावतीजींच्या पुनरावृत्ती माझ्या लिकीने करून दाखवली. 21 वर्षाची संघमित्रा काळूराम चौधरी आता या काउन्सिलमध्ये. येणारी पंचायत समिती जिल्हा परिषदची निवडणूक बहुजन समाज पार्टी ओबीसी बांधवांना घेऊन लढणार आहे. आणि मी आज सांगतो, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला पुन्हा रिझल्ट आहे. पुन्हा बाबासाहेबाचा हत्ती निवडून आणल्याशिवाय मी तोस्त बसणार नाही. माझ्या पुरीच्या प्रभागात तुम्ही काय काय षडयंत्र केलं. अजित पवारने तर माझी अख्खी पार्टी विकत घेतली होती. माझ्या पक्षाच्या जिल्हा कमिटी जिल्हा अध्यक्ष अजित पवारने विकत घेतला होता. तो माझ्या विरोधात होती, आज विरोध करत होती माझ्या. परंतु माझ्या थुक्यातून, मी ज्यावेळी थुकायचो ना, माझ्या थुक्यातून रक्त पडत होतं, रक्त. घरातली बिल ती सगळी तुम्हाला काहीतरी होईल. बाबासाहेबाचा निळा झेंडा संसदेवर फडकेपर्यंत काळूराम चौधरीला काय होणार नाही. खरं तर मी म्हणजे आता मी ज्या वेळेस माझ्या पुरीला सोडवायला जाईल तिथं, त्यावेळी आता माझा बाप तर नाही, पण माझी आई आहे. माझी आई मान्यवर कांशीराम साहेब आणि बहनकुमारी मायावतीजी यांची माफी मागल. जर माझ्या आईन बापानी कांशीराम साहेबांचं ऐकलं असतं तर माझी लेक नगर परिषद मध्ये नाही, संसद भवनात गेली असती. परंतु तुम्ही माझ्या आई बापानी कांशीराम साहेबांचं ऐकलं नाही.
कारण तुम्हाला ऐकायची सवय होती काटेवाडीचं. तुमचा साहेब इकडं होता. तुम्ही बाबासाहेबाला तरी कुठं साहेब म्हणत होता? तुमचा साहेब वेगळाच होता. मान्यवर कांशीराम साहेबांनी 4250 किलोमीटर चालवून जो माणूस एसटी स्टँडवर उंदरं मारायची औषधं विकायचा, त्या औषधं विकणाराला उत्तर प्रदेशचा 4 वेळा कॅबिनेट मंत्री बनवण्याचं काम या बहुजन समाज पार्टीनं केलेलं आहे. रस्त्याच्या कडेला खुर्ची लावून आरसा ठोकून जो दाढी बनवायचा त्याला उत्तर प्रदेशच्या देशात सगळ्यात मोठ्या राज्याचा 4 वेळा मिनिस्टर बनवलेला आहे. आणि म्हणून बांधवांनो, बहुजन समाज पार्टी ही तुमची आणि माझी एकमेव राष्ट्रीय पार्टी आहे. काय सांगत होती ही आपल्याला? काही येऊन सांगायचे. मी ज्यावेळी आमराईत कॅडर कॅम्प घ्यायचो लोकांना गोळा करायचो, ही खापरे महार यायचे. खापरे महार. आणि काय सांगायचे? हे मायावती काय बौद्ध आहे वय? अरे मग खापऱ्यांना तुझी सुप्रिया सुळे सुनित्रा पवार तरी काय बौद्ध आहे वय? अजित पवार बौद्ध आहे का? बहन कुमारी मायावतीजींनी उत्तर प्रदेश अख्खा फुले शाहू आंबेडकरमय केलंय. भीमनगर, माझा जन्म भीमनगर मध्ये झाला. आमराईतल्या 40 घरांचा आमची ती सोसायटी. पण त्या संबळ जिल्ह्याला, त्या जिल्ह्याचा जिल्हा तयार करून त्या जिल्ह्याला नाव देण्याचं काम भीमनगर कोणी नाव दिलं असेल तर ती या बहुजन समाज पार्टीनं दिलेलं आहे. मी आत्ता राहतोय महात्मा फुले नगर मध्ये. 29 घराची सोसायटी होती आमची आमराईत. उत्तर प्रदेशात सत्ता आल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले जिल्ह्याला नाव देण्याचं काम बहन कुमारी मायावतीजीन बहुजन समाज पार्टीनं केलेलं आहे. प्रबुद्ध नगर आमच्या इथं झोपडपट्टी आहे. प्रभाग क्रमांक 14 मधील तो एक भाग आहे. परंतु ज्यावेळी बहन कुमारी मायावतीजी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या त्यावेळी प्रबुद्ध नगर जिल्ह्याला नाव देण्याचं काम बहुजन समाज पार्टी परमादरणीय बहन कुमारी मायावतीजीनं केलेलं आहे. गौतम बुद्ध नगर, सिद्धार्थ नगर जिल्ह्याला नावं दिली. 7 लाख हेक्टर जमीन वाटली. 7 लाख ही तर तुमची लुटली का नाही? अरे कुणाला तरी सोडलं का यांनी? माझा थोडा कसा खराब आहे, पण आता वर्जन काळूरामचं पुढचं आतमध्ये गेलेलं आहे. आणि मली देवाल्यांना तर अजिबात नादाला लागायचं नाही आमच्या, कारण वकील आहे. तुमचा अजेंडा येईल आणि हिचं नोटीस येईल. डायरेक्ट नोटीस आहे. आणि काळूराम चौधरी आतमध्ये नाही बरं का. अधिकारी कर्मचाऱ्यांनी सगळ्यांना डोळं उघडं आणि कान बी उघडं ठेवून ऐका. माझी लेख आतमध्ये आहे, मी बाहेरच असणार आहे. बारामतीकरांनी ठीक आहे, मला जेवढं साथ सहयोग दिला, मला जेवढी मतं दिली, मी माझा पराभव मान्य केलाय, हात जोडून मान्य केलाय. बारामतीकरांनी आतमध्ये सचिन सातवला बसवलंय. काळूराम चौधरी या झाडाखाली बसणार आहे, टेबल आणि खुर्ची टाकून वर बोर्ड लावणार आहे, सर्वसामान्य बारामतीकरांचा अध्यक्ष. या मली देवाल्यांनी तुमचं काम नाही केलं ना, त्या तिथं झाडाखाली यायचं काम मी करून दाखवणार आहे तुमचं. कशी करत नाही बघतो नाही म्हणलं. आता दलित वस्तीचा 1 रुपया तुम्हाला खाऊ देणार नाही. महिला बाल कल्याणचे पैसे तुम्हाला खाऊ देणार नाही. आणि 6.5 लाख रुपयाचा स्पीड ब्रेकर अजिबात बांधायचा नाही, नाहीतर इटानी मारल्याशिवाय मी बी शांत बसणार नाही. आता माझी लेख नगर शिविका, मी कोण नाही, मी बाहेरच आहे. तुम्ही बाहेर आला की डोक्यात इटच आहे माझ्याकडनं. तुम्ही काय करूनच बघा आता. आणि ही प्रभाग क्रमांक 14 मधून जरी निवडून आली असेल तरी या मुख्य बारामतीकरांची एकमेव प्रतिनिधी असणार आहे. म्हणजे आम्ही काही एकटं नाही, माझ्या बरोबर यशपाल भैया पोटे आहे. आमच्या दोघांना तेलेच्या मारुतीने संगत आशीर्वाद दिलता. आमच्या दोघांना दिलता. माझे दुसरे सहकारी म्हणजे माझी बहीणच आहे
ॲडव्होकेट अमोल सातकर यांची पत्नी अजिंक्य सातकर पण आहे इथं. 3 झालो. निलेश आप्पा आहे. निलेश आप्पा बघितलं ना दंड कसा ठोकतात होता. निलेश आप्पा आहेत. बाकीचे जे आल्यात ते आहेत. ह्या वेळेस एक आलाय. ह्या वेळेस एक हात त्या आतमध्ये घुसलाय. 2029ला 12 असणार आहेत. 12 आणि त्या 12 हत्तीचा माहूत काळूराम चौधरी असणार आहे. मी नाही येणार त्या काउन्सिलमध्ये. मी पाठवणार. मला ही बारामतीची कोटी नाही पाहिजे. मला ती दिल्लीची कोटी पाहिजे. दिल्लीची, जिथं तुमच्या आणि माझ्या सगळ्या समस्यांची गुरुकिल्ली आहे ती सत्ता. बाबासाहेबांचं जी तुम्ही पुतळ्याला आपण जातो, बाबासाहेबांनी जे बोट केलेलं आहे, काय दाखवतात बाबासाहेब? बाबासाहेब म्हणतात जा आणि ह्या सत्तारूपी मंदिरावर कब्जा करा. कॅप्चर दिस ऑफ टेम्पल ऑफ पॉवर. बाबासाहेबांनी तुम्हाला आणि मला काय सांगितलंय? जा आणि या देशाची शासन करती जमात व्हा. आम्हाला राशनवर आणलंय. फुकाट राशन देतात, फुकाट. आणि आम्ही ती खाऊन माजायला लागलोय. बाबासाहेबाची लेकर मेल्यात लगन. ह्यो विजय जो आहे तो रमाईच्या त्यागाला अर्पण आहे. रमाईनं 4 लेकरं मारल्यात तेव्हा माझी लेक मोठी शिकून झाली. जर रमाईची, बाबासाहेबाची एकुलती एक हिंदू बिगर औषधाची तर पडून मेलेले आहे. तुम्ही कुणी विचारायचं नाही. यांची पोरं कशात फिरतात? लँड क्रुझर. आम्ही तर कांशीराम साहेब म्हणायचे की कांशीराम तो पैदाशी रोड मास्टर है, लेकिन दिल्ली के मोगल, म्हणजे राजीव गांधीला म्हणायचं, लेकिन मैं एक ना एक दिन इस दिल्ली के मोगल को रोड मास्टर बना के छोडूंगा. दुर्दैवानं राजीव गांधींचा बॉम्बस्फोटामध्ये निधन झालं. पण राजीव गांधीच्या पोराला हमाल बनवण्याचं काम बहुजन समाज पार्टीनं केलंय. बघितलं ना, दलिताचं मेकूड आलेलं पोरग घेऊन बसलं होतं ती पाठीमागं. राहुल गांधी लाल पुस्तक घेऊन फिरत होती. हे वाचवायचंय. अरे तुझ्या आजीनं तुझ्या बापानं लावलं नाही की लागू करायचंय. ही दोघं बहीण भावंड म्हणत होती मध्ये 1 वर्षभरापूर्वी. संघच काढली होती संविधान बचाव, आणि आपल्याला येड्यात काढत होती. आणि आज पुण्यात काय शनिवारवाडा वाचवायला गेला का दोघं बी? आज पुण्यात तुम्ही काय शनिवारवाडा वाचवणार आहे का? अरे बांधवानो, बारामतीमध्ये मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे, आंबरा इथल्या पोरांनी कान देऊन ऐकायचं. बेकार धंदा बंद करायचं. बेकार धंदा बंद करायचं. नाही तर 1 एप्रिलला तो स्टेटस ठेवायचा नाही मोबाईलला. माझ्या बापाच्या निबंधामुळं आरबीआयची स्थापना झाली. मला माहित आहे 90साठी कुणाच्या मागे जातोय ती. अजिबात नाही. बेकार धंदा सगळं बंद. जर तुझ्या बापानं निबंध लिहिला आणि तुझ्या बापाच्या निबंधावर आरबीआयची स्थापना होत असेल तर तुझ्याकडे का नाही? तुझ्याकडे पैसा का नाही? तुझी आर्थिक जी अर्थकारण आहेत तुझ्याकडे का नाही? म्हणून आपल्याला सगळ्यात पहिलं काय करायचंय? मी 2च कामं सांगितलेले आहेत. आणि या 2 कामं करायसाठी संयुक्तदार मी काय सोडणार नाही. पहिलं तर मला अजितदादा, म्हणजे आपला थोरला भाऊच आहे माझा अजितदादा. अजितदादाचं स्वप्न पूर्ण करायचंय. आणि अजितदादाचं स्वप्न काय आहे? बारामती झोपडपट्टी मुक्त करायची. माहित आहे ना? तुम्ही बोलत असला तर मी बोलतो, नाही तर गळा दुखतोय माझा, बंद करतो. दादाचं स्वप्न आहे का नाही झोपडपट्टी मुक्त करायचं? घरच बांधून देणार आहे का पार्कच्या नावावर करणार आहे दादा? घर हाय तिथंच बांधावी लागतील. आणि काळूराम चौधरी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आंबरा इथल्या एकाही घराला दुसरीकडे जाऊ देणार नाही. अरे आमच्या 70 पिढ्या मेल्यात. आमच्या जागा आहेत त्या सोलवण्यांची सगळी रस्त्याच्या कडेच्या सगळं उतार आहेत आमचं. आणि आमच्या घराघरात तुम्ही भांडण लावलं होतं. एका फटक्यात भांडण मिटलंय आमचं. निवडणूक झाली 6:30 वाजता तुम्ही सगळ्या अख्ख्या बारामतीनं बघितलंय. जेवढी आम्ही एकमेकाच्या विरोधात होती तेवढी आम्ही निर्मलच्या प्याला होतो. गावाला कळणार हे काय लागा यांची भांडणच झालं नाही. भांडायला नाही आलो आता आम्ही. आम्हाला कळायला लागलंय ना चांगलं.
आम्हाला भांडायला लावताय आणि मलिदा तुम्हीच खाताय भाऊ मिळून, आणि आम्ही भांडत होतो इकडं आमराईत. फॅशन ट्रीटचं काम पहिल्या काउन्सिलला करायचंय आपल्याला. पहिल्या काउन्सिलला फॅशन ट्रीट, आणि पहिल्याच काउन्सिलमध्ये पहिल्या जनरल मीटिंगमध्ये अजितदादा पवार यांचं स्वप्न जे आहे झोपडपट्टी मुक्त करायचा, तो पण ठराव करायचा आहे. त्याचा ठराव देता आपल्याला सूचक बी आहेत आणि मोदक बी आहेत. आता काही काळजी करायची गरज नाही. आणि मी जाहीर सांगतो, जाहीर कमीत कमी अजित पवारची 6 तरी नगरसेवक फोडू शकतो काळूराम चौधरी. आता माझ्याकडे बी फाईल आहेत. दादाची फाईल अमित शहाकडे होती म्हणून तर भाजपमध्ये गेलाय का नाही, तशी 6 जणांच्या माझ्याकडे फाईल आहेत. आपल्याला आडवा बिडवा चालला तर तुमचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळं आमराईतल्या घरांच्या वर वाईट नजर ठेवायची नाही. आमराई बरोबरच बारामती शहरात जी बेरोजगारी वाढली, आता दादाने सगळं काय केलंय, डेकोरेशन केलंय, म्हणजे पर्यटन चांगलं होतं तिथं. आता काहीतरी बोटिंग करायचं म्हणलं होता दादा, मला माहित नाही, त्या नदीला. तर मग नदीला जर बोटिंग होणार असेल तर नदीच्या कडेला खाऊ गल्ली का नाही होणार? मग ती आपल्याला खाऊ गल्ली करायची. मग खाऊ गल्लीत दुकानं कोणाची असणार? साठेनगर मधली, पंचशील नगर, आपला खंडोबा नगर, उघड्या मारुती. आता पलीकडच्यांचं शोरूम आहेत त्याच्यामुळे त्यांच्या काही आम्ही आपला हात गाडत लावतो, बाबा शोरूम तुम्ही अजून टाकत बसा. आमचं तिथं खाऊ गल्लीचा हात गाड्या लागतील. आणि ह्या फॅशन ट्रीटला तर 1000 गाड्या उभा करणार म्हणजे करणारच. ती करावं लागणार आहे. रोजगार कुठे आहे आम्हाला? आमच्याकडे रोजगारच नाही. एमआयडीसीतल्या जमिनी आमच्या, विमानतळाच्या जमिनी आमच्या, विमानतळासारखं स्टँड बांधलंय त्या स्टँडच्या जमिनी आमच्या. आणि आम्ही काय करतोय तर त्या स्टँडच्या बाहेर आमचा टपरी लावली आणि आमचाच माणूस लावलाय त्यांनी त्याच्यावर अतिक्रमणावर. आणि ते सारख्यात येतात आणि म्हणतात काढा. आता निकाल लागल्यापासून हातगाडं बघा किती भारी दिसतात. मारवाड पेटला पण आहेत. काढायचं नाहीत बाबा, नाही द्यायचा. जोपर्यंत हॉकर दोन होत नाही, मी त्या हॉकर कमिटीचा सदस्य आहे. आणि मी जाहीर बारामतीकरांना देखत सांगतोय, जोपर्यंत हॉकर दोन होत नाही तोपर्यंत हातगाडं कुठलंही हलवता येणार नाही. मला कायदा हातात घ्यायला लावू नका. मी काय ऐकणार नाही. माझ्याकडे डायरेक्ट कोल्हापूरची आणि ती आग्र्याची दोन्ही बी ओरिजिनल चांभारांनी बनवलेली चप्पल आहे. आणि मी बी ओरिजिनल चांभार आहे. आणि चांभार बी 3 प्रकारचा असतात. एक चप्पल बनवणारा, दुसरा चप्पल चाटणारा, आणि तिसरा चप्पल मारणारा. आणि तो तिसरा चांभार मी आहे, चप्पल मारणारा. मला बारामतीकरांचं काम करायचंय. जो बारामतीकर माझ्याकडे डोळ्यात अश्रू घेऊन येईल त्याजवळ अश्रू पुसणं माझं काम आहे. मी त्याची जात बघणार नाही, मी त्याचा धर्म बघणार नाही, मी त्याचा पक्ष बघणार नाही. मी अगोदर बी ती केलेलं आहे, मी बघितलेलं नाही. मी कितीतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशन असेल, हॉस्पिटल असेल, आम्ही केलेलं आहे. अनिकेत असेल, मी असेल, आमच्या सगळ्या आम्ही काम करत आलो. कारण आमच्या डोक्यात फक्त मानवतावाद आहे. राजकारण तुमच्या डोक्यात असेल, तुम्हाला वाटत असेल बहुजन समाज पार्टी ही राजकीय पार्टी आहे. बहुजन समाज पार्टी ही राजकीय पार्टी नाही. बहुजन समाज पार्टी ही बहुजन महापुरुषांच्या विचारधारेचं मिशन आहे. जी मिशन यशस्वी करायसाठी लाखो लोकांनी आपल्या घराची रांगोळी करून घेतलेली आहे. बांधवांनो, बारामतीकरांच्या ज्या अपेक्षा, कारण ज्या वेळेस निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर आम्ही बाहेर आलो, बाहेर आल्यानंतर बारामतीकरांच्या डोळ्यात आता अनिकेतने सांगितलं की लोक रडत होती. लोक रडत होती, माझ्याकडे बघायची, रडायची, डोळ्यात पाणी होतं. माझ्याकडे बघून ती रडत होती. आणि मला खरंच माहित नव्हतं, म्हणजे माझा समाज कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात
रस्त्यावर नव्हता. 21 तारखेला आणि आज पण तो रस्त्यावर आलाय. माझ्यासाठी नाही, माझ्या लेकीसाठी नाही, बाबासाहेबाच्या हिंदूसाठी, ज्या हिंदूला 2 पैशाचं इंजेक्शन भेटलेलं नाही. बाबासाहेबाची 4 लेकरं गेलेले आहेत आणि तुम्ही मी बाबासाहेबाच्या रमाईच्या त्यागावर मोठं झालेलो आहे. 30 वर्ष कुणाचा बारामतीत कुठला विरोधक टिकला सांगा बरं? 30 वर्ष एक झेंडा, एक पक्ष आणि एक विचारधारा. अरे स्वतः शरद पवार साहेब टिकलं नाहीत एका पक्षात. पवार साहेब तरी एका पक्षात राहिलं का? नाही राहिलं. त्यांनी पक्ष बदललं. दादानी तर बाकीचे, आता बाकी जनता तुम्हाला माहित आहे, पण काळूराम चौधरी 30 वर्ष झालं एकाच पक्षात आहे, एकाच झेंड्याखाली आहे, एकाच नेत्याच्या आणि एकाच विचारधारेच्या पाठीमागं उभा आहे. आणि ही विचारधारा जी आहे ती समतामूलक समाजाची आहे. ही विचारधारा समतामूलक समाजाची आहे. आणि ह्या विचारधारेवरती विश्वास ठेवून बारामतीकरांनो बहुजन समाज पार्टीला साथ द्या. बहुजन समाज पार्टी मानवतावाद वाढवण्यासाठी काम करते. मानवतावादी मिशन आहे आणि म्हणून आपल्याला बहुजन समाज पार्टीला साथ सहयोग द्यावा लागेल. येणाऱ्या काळात आता थोड्याच ह्याच्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत. बापूराव इथं आहेत, देवेंद्र बनकर आहेत, आमचा चंद्रकांत वाघमोडे इथं आहेत. आपल्याला करावं लागणार आहे. आणि अजून तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची विसरलो. 4 मार्च 1928ला ह्या बारामतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इथल्या धनगर समाजाने मिरवणूक काढली होती, पहिली मिरवणूक. त्याला 2028ला 100 वर्ष पूर्ण होत्यात. किती होत्यात? 100 वर्ष. त्यावेळी माझ्याकडे तो कागद बी आहे त्यावेळेचा. त्यावेळी आमच्या समाजातले जे 7 सोनवणे होते, 7 ज्यांची नावं त्या पत्रकावर आहेत, ती 7 सोनवणे बाबासाहेबांबरोबर होती. परंतु धनगर समाजाने बाबासाहेबांची जगात पहिली मिरवणूक कोणी काढली? धनगर समाजाने. आणि ते 2028ला त्याला होत्यात 100 वर्ष. आता माझी लेख काउन्सिलमध्ये आहे आणि वतनदार बी एक आलाय, राजेंद्र सोनवणे आलेत ना, ती पण आल्यात. आणि मग आम्ही आता त्यांना दिला कार्यक्रम, राष्ट्रीय कार्यक्रम होणार आहे 2028ला. राष्ट्रीय, अख्ख्या देशातले, संपूर्ण देशातली धनगर बांधव, मोठमोठे अधिकारी कर्मचारी ह्यांना आपण निमंत्रित करणार आहे, आमदार खासदार मुख्यमंत्र्याला पण. आणि तो कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्याला बांधवांनो करायचा आहे. मी हे तुम्हाला का सांगतोय तर हा इतिहास आहे. आणि जो इतिहास विसरतो त्याला इतिहास धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. एवढ्या दिवस हा इतिहास आपल्याला माहित नव्हता म्हणून ती देवका ते कोकरे आपल्यापासून लय लांब होती. म्हणजे अजून बी ती थोडी थोडी फटकूनच आहे. ती सोलनकर आहे, सातकर ही आहेत आपल्या बरोबर. आता ती थोडं थोडं असतं, पण आता येतील तर आपल्याला ती काम करायचंय. काउन्सिलमध्ये कोण आहे आता तुमचा? आणि पैसे कसे देत नाही बघतो आता त्यांना मी. जत्रेला पैसे दिलेत का नाही? यांनी दिलेत. माझ्याकडे त्याचा पुरावा आहे. नाही मानला की बुटाने थांबणार आहे. माझ्याकडे कागद आहे. आणि आमच्या ह्याला जर पैसे तुमच्याकडे नसतील, नाही मानचाल तर तुम्ही ज्या ज्या जमिनी घेतलेल्या आहेत त्या जमिनीत जाऊन मी बसणार तिथं, त्या जमिनीतच आंदोलन सुरू करणार. परत मी आता बारामतीकरांना ह्या आभार सभेच्या माध्यमातून सांगू इच्छितो, ज्यांच्यावरती म्हणजे ही आरक्षण टाकलेले आहेत, ज्या ज्या व्यापाऱ्यांवर, ज्या ज्या राष्ट्रवादीच्या अजितदादाच्या गळ्यातल्या ताईतावर, दादाचा ताईत असला तरी त्याच्यावर आरक्षण टाकलंय. 2-4 ताईत मला भेटल्यात. ती आरक्षण कशी उठवायची ह्याच्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल. माझा काही इंटरेस्ट नाही त्यात. ज्यांच्या
जमिनीवरती आरक्षण टाकलंय त्याने आयुष्यात कधी हत्तीला मत दिलेलं नाही, परंतु तो अन्याय आहे त्यांच्यावर. आणि ह्या बारामतीमध्ये कुणावरही अन्याय होणार नाही. अन्याय झाला तर त्या अन्यायाच्या विरोधात पेटून उठण्याचं काम बहुजन समाज पार्टी संघमित्रा काळूराम चौधरी 100% करणार आहे. घसा खराब आहे म्हणून जास्त बोललो, परंतु बांधवांनो, येणारा काळ आपल्याला जे काम करायचंय तुमच्या सगळ्या साथ सहयोगाने होणार आहे. आता सीबीएसई बोर्डाचं आपले जे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आहेत सचिन शेठ सातव यांनी काय सांगितलं होतं, मी सीबीएसई शाळा चालू करतोय. तर मी सचिन शेठ सातवांना ह्या मंचावरून आव्हान देतो की आता सचिन शेठ ती शाळा कधी व्हायची तेव्हा होऊन द्या, पण तुमची ती सातव शाळा आहे का नाही ती पहिली नगर परिषदेकडे वर्ग करा. त्याचा ठराव तुम्हाला नसेल करायचा तर माझी पोरगी करेल. बघू आपण आता तुम्ही किती महापुरुषांना मानणार आहे, किती सर्वसामान्य बारामतीकरांच्या बाजूने. पहिली कुठली शाळा करायला पाहिजे, आता सातव शाळा देऊन टाका की. आता तुम्ही काय काय करणार, शोरूम तुम्ही बघताय, कारखाना तुम्ही, बँक तुम्ही, नगर परिषद तुम्ही, 2-4 हातगाड्या लावा मग शेंगदाण्याचं तुम्ही भाड्याने दे की. आता सगळंच तुम्हाला म्हणल्यावर काय ती शाळा देऊन टाका. माझी कारभाऱ्याचा नातू तुम्हाला म्हणतील तरी कारभारी लय भारी माणूस होता, द्यायला पाहिजे. कारभाऱ्यांचं नाव आहे त्या शाळेला. कारभाऱ्यांनी काम बी चांगलं केलंय, बऱ्याच जणांनी केलंय, विनोद कुमार गुजरांनी पण केलंय, आमच्या बारामतीचा नगराध्यक्ष. आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या गावचा जी पाटील आहे ढवाण पाटील, अतिशय चांगले कुटुंब आहे. पण आता त्यांना इथल्या राज्यकर्त्यांनी त्यांना काच साईडला केलं, का त्यांच्यावर अन्याय केला ती ढवाण पाटलांनाच माहिती. पण आपल्या गावचं कोण आहेत ती पाटील आहे. गावकी जपायची असते आणि भाऊकी बी जपायची असते. ढवाण पाटील पण गावच्या पाटलाला सोडला नाही यांनी. हरकत नाही. ही जी लोक आहेत बारामतीतली, भरपूर चांगली लोक आहेत बारामतीत. आमच्या पूर्वीचे नगराध्यक्ष होते मातू वाघोलीकर, लय भारी काम केलेलं आहे. त्या एक शाह म्हणून होते, त्यांच्या बघितला इतिहास बघितला तर आपल्याला कळतंय तसं काम झालं पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी नगराध्यक्षांना विनंती करील, तुम्ही जे आश्वासन दिलं तर सीबीएसई बोर्डाची शाळा, ती शाळा समोरची पाडायचं मला माहित आहे तुम्हाला पाडायची. पण आता माझी लेख काउन्सिलमध्ये बघू की तुम्ही बोललेला व्हिडिओ बी माझ्याकडे आहेत की तिथं शाळा चालू करायची. तुम्हाला तिथं ते आदित्य तावरेला मलिदेवाल्याला जगवायचं आहे ती मला माहित आहे, त्याला बी बघतो तुम्हाला बी बघतो. थांबा जरा. शाळा सीबीएसई बोर्डाचीच होणार. उद्घाटन बी आपण सचिन शेठ सातवाच्याच हातनं करणार. पण शाळा कुठली सरकारी होणार, पहिली सातव शाळा होणार. तर गडी खुशाल मोदी सारखं आश्वासन देत सुटला होता. आता आलायत निवडून दी, नाही दिलं तर मी आहेत की मग. आता जी काय काय म्हणलेत ना त्यांनी त्यांच्या माग्यात लागायचं, आणि त्यांनी नाही ऐकलं की माझा टेबल आणि खुर्ची इथंच आहे. मी आता 15 जानेवारीपासून तिथं बसणार आहे. 15 जानेवारीला तिथं टेबल आणि खुर्ची टाकणार आणि बारामतीकरांचा अध्यक्ष इथं बाहेर काम करणार. आता मला तर मी तुमचा ठीक आहे, माझा पराभव केला तर मी पराभव बी स्वीकारलाय. तुम्ही दिलेला जनतेचा बारामतीकरांचा कौल मला मान्य आहे. त्यांनी दोघांनी नाही काम केलं की मी करणार आहे. म्हणून बांधवांनो, मी पुन्हा एकदा सर्व बारामतीकरांचं आणि विशेष करून प्रभाग क्रमांक 14 मधील सर्वांचं, प्रभाग क्रमांक 14 मधील सर्व मतदारांचे जाहीर असे आभार मानतो. विशेष करून त्या प्रभागात वडार समाज, बुरुड समाज, मराठा बांधवांनी तर 100% मतदान मला केलंय. अजितदादा
मराठा बांधवांनी मतदान संघमित्रा काळूराम चौधरीला केलंय, 100% केलंय. कारण त्या बांधवांचं म्हणणं होतं एक हाती दिले हिलय मास्त्यात, एक हाती दिले हिलय मास्त्यात, म्हणून काळूरामची पोरगी तिथं पाहिजे. दिलंय. मुस्लिम बांधवांनी मला साथ सहयोग दिलाय, माझ्या प्रभागातल्या बागवान समाजाने दिलाय. एवढंच नाही तर घिसाडी समाज, ओबीसीतला घिसाडी समाजाने बी मला साथ सहयोग केलेला आहे. मांगारोडी समाजाने दिलाय, मातंगांनी दिलाय, आपले ते गुदडीवाले ना, गुदडीवाला समाज माझ्या प्रभागात आहे. माझ्या पुरीचा जो प्रभाग आहे तो SC, ओबीसी आणि मायनॉरिटी तीनच लोक आहेत. आणि एक 45 मराठा बांधवांचं मतदान होतं. त्या 45च्या 45 मराठा बांधवांनी मला मतदान केलेलं आहे. माझी पोस्ट बी टाकली होती एका मराठा बांधवांनी. बाकीची जी मलिदा गँगवाली होती ती माझ्या विरोधात प्रचार करत होती की जातीवाद आहे. मी काय जातीवाद केला? गजानन नारायण गायकवाडला बोलवून तिकीट त्याचं मी कट केलं होय. त्याच्या बापाची गाडी घेऊन तुम्ही SD घेऊन ह्याला जात होता. आणि जातीवाद काळूराम चौधरी. ते आमच्याकडे जवाहरनगर आहे, तिथं त्या जवाहरनगरमध्ये मी लहानाचा मोठा झालो. एकही नगरसेवक ढोर समाजाचा दिला नाही. चर्मकार समाजाचं मला वाटतं झालेलं आहे आपल्या इथं. ढोर समाजाने काय केलं तरी काळूराम चौधरी जातीवादी तुम्ही आहे. कारण मी सभेत बी सांगितलंय, दुर्गाडे सरांना तिकीट दिलं तर यांनी त्या पुरंदरला. दिवसभर ही प्रचार करायचा तो अशोक टेकावडे त्यांच्या बरत. आणि रात तीच मेसेज पाठवायचा, वाजवा टाळीन पाडा माळी. आपण तसला जातीवादी प्रचार करणार नाही. कारण जाती ह्या जनावरांच्यात असतात, माणसांच्यात नसतात. जनावराची टॉयलेट बघून तुम्ही ओळखताय कोंबडीच आहे, हे डुकराच आहे, हे गाढवाच आहे. 20 माणसं तिकडे कॅनेलवर बसवायची. नगराध्यक्षाला घेताना ओळख म्हणायचं आता ह्याच्यातलं मराठा कुठला हागलाय, दलित कुठला आहे, मुसलमान कुठला आहे, ओळखेल का? नाही ओळखेल का? बरं नगराध्यक्ष जाऊन दे, प्रांतला घेता. जाती ह्या जनावरांच्यात असतात, माणसांच्यात नसतात. माणसांनी जातीच्या बाहेर यायला शिका. जाती ह्या तुमच्या माझ्या काही फायद्याच्या नाहीत. जात ही तुम्हाला मला फक्त विभागून ठेवण्यासाठी तयार केलेली आहे, फक्त विभागून. जायचंच नाही. एवढे दिवस कॉलेजला धनगर आणि आमराईतलीच भांडण असायचं. देवका ते कोकरे आणि आमराईतल्या पोरांचे माहीतच नव्हतं त्यांना, काय घेणं देणंच नाही. तिकडनं देवका त्याची पोरं आपली अशी गोगल बिगल लावून यायची, हिकडनं आमराईतली पोरं टिळं लावून यायची, ही गोगल घालून. आणि ह्यांची खुन्नच कुठं TC कॉलेजवर. आणि SY मध्ये दोघं बी SY मधनं कॉलेज सोडून द्यायची. भांडणातच जायचं म्हणल्यावर शिकणार कोण? आता मात्र त्यांना तो सगळा इतिहास कळालेला आहे. आता काय कोण भांडत नाही आणि हे भांडण होणार बी नाही. कारण भाईचारा बारामतीत SC ST OBC मायनॉरिटीचा वाढायला लागलाय. अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो आणि माझं भाषण आटपतो घेतो. निवडणुकीच्या काळात माझा प्रचाराचा नारळ मी या वेशीवरच्या तेलेच्या मारुतीला नारळ फोडून केला. आणि मंदिरात, सगळ्या मंदिराचं दर्शन मी पण घेतलं. मग काही मला निरोप आलाय, काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत. आता मी उभा होतो तर मला मतदानाची मला सगळ्यांच्याच मताची गरज होती. मला त्यांचा निरोप काय होता, आम्ही तुम्हाला साथ देतो, तुम्हाला मतं देतो, मुसलमानांची बाजू तुम्ही घेऊ नका, मला मत नको गड्या तुमचं. नाही, मी नाही करणार असलं. मी काय असं करायचं? मुसलमान ह्या देशाचा मालक नाही. मुसलमान ह्या देशातला मालक ही बागवान आहे. ही मुस्लिम जे राहतात ही दुसरी विदेशातले आहेत. ही सगळी हितलीच आहेत. कशाला उगाच धर्माचं जातीचं काढत बसताय? विकास करायचा बारामतीच्या प्रत्येक माणसाला त्याच्याकडं
त्याच्या घरात ती घर चालल असं नियोजन कसं होईल हे बघितलं पाहिजे आपण. परंतु आपण जर धर्मावर आणि जातीवर विचार करायला लागलो तर आपल्या देशाचं वजवाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही 2014 पासून बघताय देशाची परिस्थिती अधोगतीला चाललेली आहे. म्हणून बांधवानो, धर्म जात अजिबात मानू नका. तुम्हाला एवढं आता हे एवढं उदाहरण चांगलं कळतंय. नाही तर बघा, शेतकरी असतो, शेतकऱ्याचं एखादं पीक खाल्लं जनावरांनी तर शेतकरी काय करतो, जनावराचं खुरं बघतो, खुरं म्हणजे पायाचं ठस बघतो आणि ओळखतो की कुठल्या जनावरांनी खाल्लंय. माणसाचं ठस बघायचं आणि ओळखा बरं कुठल्या माणसाचं आहे ते ठस, कुठल्या जातीचं नाही होणार. आणि तसं असतं तर नगर परिषद मध्ये 17 लाखाची चोरी झाली ती माहित आहे ना. 13 लाख तिथं आणून ठेवलं होतं. किती एका बापाच्या पोटचं होतं ते चोर बी. 17 लाख नेलं आणि 13 लाख आणून ठेवलं. आणि तो चोर अजून गावला नाही पोलिसांना बी आणि नगर परिषदेला बी. मला माहित आहे पण ते चोर कोण आहे ते मला माहित आहे. त्याचा मालक बी माहित आहे. त्याचा मालक आता परत निवडून आलेला आहे. पोरीला निधी नाही भेटला तर तो चोर बी समोर येणार आहे. आणि आता काय मी बाहेरच आहे ना. माझ्यावर गुन्हा करा नाही तर तडीपारी करा नाही तर मोका लावा नाही तर काय करायचंय ती कर. हितनं तडीपार केलं तर तिकडे जाईल. 5 जिल्ह्यातनं नाही, आता अजित पवार 10 जिल्ह्यातनं कर. मग कुठं जाणार? पश्चिम नागपूरमध्ये राहायला जाईल, फडणवीसच्या मतदारसंघात. 35% आम्ही पण आहे तिथं. बौद्ध समाज 35% आहे. त्या विदर्भात 30 ते 35% बौद्ध समाज आहे. म्हणून ती आता काय तुम्हाला जे सांगत होती आमराईतल्या कसा काळूरामला गुतावला, कसा काळूरामला गुतावला. अरे काळूराम कसा सुटला ते बी माहित आहे की? माहित आहे का नाही तुम्हाला? आणि भेटाय तरी कुणाला? आणि नुसतंच म्हणायचं माझ्या बापानं कायदा लिहिलाय. लेखाने वाचलाच नाही. वाचला असता तर या असल्या बुलचटांना भेला असता वय तुम्ही. बापाने कायदा लिहिलाय आणि भेटाय कुणाला? ज्याला बाप नाही त्याला. आता निवडणुकीत बी पत्रकार बांधव आहेत. आता निवडणुकीत रात्रीच्या 12च्या नंतर आमच्या अमराईत रातही पिऊन यायची दहाव्यावरनं आणि जा आमच्या समाजाला शिव्या द्यायची. ही मलिदा गँगवाली अख्ख्या त्या गल्लीला शिव्या द्यायची. आणि मग म्हणा पिऊन झाल्यावर म्हणायची मला जर फाडला तर मी निळ आहे. आणि याला खरंच जर फाडला का नाही खरंच तर ह्याच्या इकडे लिंबू आहे आणि इकडे कांदा आहे. की दहाव्यावरची अवलाद आहे. ह्यांना दहाव्यावरता नाही, ह्यांना पुस्तकावरता लागतो. पुस्तकावरता त्यावेळेस ह्यांच्यावरती हे करायचंय. आता थोड्या दिवसात ही सर्कल काय केलंय? तिरंगा सर्कल नाही तिरंगा सर्कल. हे तिरंगा सर्कल नाव राहणार नाही. तुम्ही तुमच्या बापाच्या असल्यासारखं काही बी करायचं नाही. 3 हत्ती चौक आहे, मी 3 हत्ती चौक करणार. लेख माझी वर चढणार, मी खाली थांबणार. ते नाव बदलणार म्हणजे बदलणार. आताच गृहमंत्र्यांना पत्र देऊन ठेवा अजितदादा आणि मी बदलणार ती. मला ज्या वेळेस माझा मूड झाला, गळा नीट झाला की ती तिकडं आता आम्ही सगळी म्हणतोय आमची बारामती. तिथं दिसतंय का तुम्हाला माझी बारामती लिहिलंय? माझी लिहिलंय, माझी. तुमच्याही वय मग आमची कुठं गेली? आमची कुठं गेली? तर ही आपली बारामती आहे, आमची बारामती आहे. ही बारामती अजून कशी विकसित होईल, अजून कशी चांगली होईल हे आपण बघू ना. मी कुठल्या विकास कामाला अगोदर बी आडवा आलेलो नाही. पण आता गावात विकास एकच रस्ता 50 वेळा बनवायचा नाही. एकच रस्ता काय झोपतो का आता त्याच्यावर तूच? निवडणूक आली की ती काय आपला भिगवण रोड. मी जसं सांगायला लागलो की ही एक स्पीड ब्रेकर 6.5 लाखाचा आहे, बुजवूनच टाकला. बघा तो का तिथं बुजवूनच टाकला. हा करावंच लागल.
त्या मी जी सांगितलं ना ती खरं आहे. 97 लाख रुपयाचं टॉयलेट आहे का नाही? तुम्ही बापाच्या पोटचा आहे का मी बापाच्या पोटचा आहे? मी जर 2 बापाचा असेल तर तुम्ही दाखवा आणून की नाही 97 लाख रुपयाचं संडास म्हणून. नदीला बांधलंय 97 लाख रुपयाचा संडास. काही शेर इटने हाकतात होय तिथं माणसं? अरे आमच्या इकडं नाही, इकडंच काय नदीला का बांधलं? आमच्या इथं हे आंदोलन करा आणि तिथं मंत्रालयात गेला ते कमोड घेऊन. काय नाही, आमच्या इथं सार्वजनिक शौचालय नाही म्हणून आंदोलन कुठं मंत्रालयात. आणि अजित दादा संडास कुठं बांधतोय? नदीला. आता नदीला संडास बांधायची काय गरज होती? पण ती बी 97 लाख रुपयाचं ठीक आहे. तसलीच 97 लाखाची त्याच्यात 3 लाख टाक आणि 1 करोड रुपयाची 10 संडास आता आमराईत बांधा. सुरुवात माझ्या पोरीच्या प्रभागातनं केली तरी हरकत नाही. पण ती